नाही, मी देते स्पॉटलाईट. तुम्ही बोलला की मला लगेच स्पॉटलाईटला सापडतं. हा, बोला. हो. अ, हम्म, हम्म. नमस्कार, आत्मवंदन सर्वांना. खूप खूप धन्यवाद सुदर्शन पिरामिडला आणि ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद. मॅमनी जसं सांगितलं, सकाळचं आपण सर्वांनी ध्यान केलंच. त्यानंतर आपल्याला प्रतिपदा करण्यासाठी मॅडमनी सांगितलं होतं. ते आपण सर्वांनी अ, संकल्प वगैरे लिहिलेलेच होते. मीही मॅडमने 4 दिवसापूर्वी जेव्हा सांगितलं होतं त्यांच्या स्वतःच्या संकल्पाविषयी, 15 तारखेच्या आतमध्ये संकल्प तुमचे लिहून तयार पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही ते रिवाईज करायचे, बोलायचे, व्हिज्युअलाइज करायचे आणि मग आजचा दिवस उजाडल्यानंतर जेव्हा उत्सुकतेने आपण वाट पाहतो प्रतिपदेची आणि तशीच मीही आज प्रतिपदेची वाट पाहत होते. 4 वाजल्या म्हणजे 3 वाजता उठलेले मी, 4 वाजता उठले. त्याच्यानंतर मी जागीच होते. जेव्हा जसं जसं मॅडमने आज अफर्मेशन दिल्या, त्या गोष्टी सांगितल्या, त्या पद्धतीने केल्या. पाण्याचं अफर्मेशन तर रोजच पाण्याला ऊर्जा देऊन पिते. त्याने खूप एनर्जी येते. मी पूर्णपणे बरी झाली आहे. एकदम निरोगी, एकदम चांगली झाली आहे मी. आता फक्त थोडा आराम करायचं म्हणून आराम करतेय. आणि सकाळी जेव्हा उठल्यानंतर आज पाणी मी कळशीतलं पाणी घेतलं, तर खूप थंड त्याच्यावर पिरॅमिड असतो रोज. तर त्याच्यावरचं पाणी एवढं थंड असतं सकाळी घेतल्या घेतल्या. मी आधी पाणी पिले तर खूप थंड होतं. मग मी तसंच पेला घेऊन बाहेर गेली आणि जसं जसं फील करायला सांगितलं होतं मॅडमनी तसंच पूर्णपणे फील केलं. वाव! एवढं सुंदर आकाश वाटत होतं. पूर्ण असे मध्ये मध्ये ढग आलेले आणि लाल लाल सूर्यप्रकाश इकडनं वरती येत होता. आणि त्यानंतर इकडे चंद्र मावळतीला चालला होता. त्या बाजूने पण सेम आकाश दिसत होतं. पूर्ण ब्रह्मांड आकाश रिकामं होतं. मी वरती पाहिल्याबरोबर मनात आलं, पूर्ण ब्रह्मांड रिकामं आहे माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला. आणि मी का अशी बसलीये? बोल, तुला काय बोलायचंय बोल. मी अशी थक्क झाले, अवाक झाले आणि वरती बघून बोलायला लागले. गाड्या 1-2 गेल्या माझ्यापासून. मला काहीच वाटलं नाही. रोडवरच घराच्या समोर. एवढं सुंदर फिलिंग आलं. पूर्णपणे संपूर्ण पंचमहाभूतांना धन्यवाद दिला, आकाशाला धन्यवाद दिला, एक एक ढगाकडे बघून धन्यवाद दिला. इमॅजिन असं डोळे मिटून वरती बघून पुन्हा खाली केलं आणि पुन्हा वरती बघितलं तर एक चांदणी ढगांच्या आतून माझ्या डोक्याच्या वरती आली आणि मला जस्ट फील झालं की मी ब्रह्मांडातून म्हणजे माझ्या सहस्रारामधून जी ऊर्जा घेतीये, आज्ञाचक्रामधून, थ्रोट चक्रामधून, हृदय चक्रामधून, माझ्या पार मूलाधार चक्रापर्यंत मी संपूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा घेतली आणि भूमितत्वामध्ये जी काही एक्स्ट्रा ऊर्जा झाली ती अर्थिंग केली. हे पूर्णपणे मी मोठ्याने बोलले आणि वरती बघितलं पुन्हा तर क्षणभर असं वाटलं की युनिव्हर्सने तो इशारा दिलाय. युनिव्हर्स प्रत्यक्षात येऊन मला ते एनर्जी देते आणि मी जेव्हा पाण्याकडे बघून जे बोलत होते अफर्मेशन, खूप म्हणजे अफलातून पूर्णपणे कानात माझ्या अ, ते शब्द घुमत होते की तुझ्या काय काय इच्छा होत्या, तू काय काय बोललीस, तुला रिवाइज करायचं, पुन्हा बोलायचं आणि मी ते सगळं पूर्णपणे बोलली. एवढं सुंदर वाटलं. खूप एकदम उकळ्या फुटत होत्या आनंदाच्या आणि खूप छान असं मला फिलिंग आलं. आणि जेव्हा पिलं मी एक घोट, बाहेरच उभं राहून मी पाणी पिलं, त्या चंद्राकडे बघून, त्या ऊर्जेकडे बघून. तर एक घोट पिल्यानंतर मला असं गरम गरम जाणवलं. मी म्हटलं हार्डली 2 मिनिटं झाले. मॅडमनी हे पण सांगितलेलं, तुम्हाला बाहेर जाऊन बोलायचं 2 ते 3 मिनिटाचा कालावधी लागणार आहे. मी म्हटलं 2-3 मिनिटात झाले मला येऊन. 2-3 मिनिटात पाणी लगेच कसं काय एवढं चेंज होईल? एवढे धन्यवाद दिले पाण्याला, त्या अमृताला. अफलातून एनर्जी मला, जसं आपण ओंकार म्हणतो, ज्यांनी ज्यांनी ओंकार क्लास केलाय, रात्रीचं झोपताना तुम्ही मनापासून जेव्हा ओंकार म्हटलाय, पूर्णपणे तुमच्या जिभेवर, थ्रोट मध्ये, आतमध्ये व्हायब्रेशन जाणवतात पूर्णपणे. तसे व्हायब्रेशन मला जाणवले आणि एक अशी चमक निघाल्यासारखं बेंबीपासून घशापर्यंत मला एकदम जाणवली. खूपच छान वाटलं आणि ते पाणी मी एकदम आनंदाने पिलं. असा माझा सकाळचा अनुभव होता आणि खूपच छान असा माझा आजचा दिवस एकदम आनंदात, एकदम फील. आणि आज मला आवडीने स्वतःहून काहीतरी करून खायची इच्छा झाली आणि मी ते स्वतः बनवलं, थापवड्या आणि त्याचं मस्त कालवण, ज्वारीची भाकरी. आपसुकच वाटलं की नाही करायचंय. स्वतःच्या आवडीनिवडी साठी असं जाऊ दे, आज नको उद्या. कालच तो पदार्थांचा सेशन रात्रीच मला वाटतं मॅडमनी सांगितलं का सकाळी,
आज काल कोणी काहीतरी खायला आणलं होतं, ढोकळा वगैरे. ते पाहून मला वाटलं, अरे मला काय खावंसं वाटतंय. मी जस्ट विचार केला आणि माझी पहिली कामवाली होती. ती थापड्यांचं कालवण खूप छान करायची आणि मला अचानक असं वाटलं सकाळी 7 वाजता, अरे आज काहीतरी वेगळा मूड आहे. आणि ते मी आज करून खाल्लं आणि मनसोक्त 2 भाकरी खाल्ल्या. सो आज मी खूप खुश आहे आणि असंच रोज आनंदाचं जीवन जगतीये. थँक यू सो मच. सर्वांना थँक मंगल मॅमला, सुदर्शन पिरामिडला. कारण सर्वांनी सुदर्शन पिरामिडला जे जे गेले, सगळ्यांनी हे पण फील केलं की देणगी दिल्याचं काय महत्व. माझ्या मुलीचा बर्थडे झाला, मी हे फील केलं नाही, आज मनस्वीचा बर्थडे होता ना ह्या महिन्यात, मग मनस्वीच्या बर्थडे निमित्त सुदर्शन पिरामिडला जो काय प्रसाद झालाय तो आपल्यातर्फे पण होता. वाव, सगळेजण तृप्त झालेत. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. व्हिज्युअलाइज केलं कसे हे सगळेजण प्रसाद घेत होते, कसे सगळेजण खात होते, मस्तपैकी टेबलवर मॅडम नेहमीप्रमाणे कशी अफर्मेशन देत होत्या, कसं बोलत होते सगळेजण, सर्वांच्या शेवटी मॅडम नेहमीप्रमाणे जेवण घेत होत्या, हेही मी फील केलं. आणि वाव, अफलातून. म्हणजे तिथे गेल्यानंतर तो मोरांचा आवाज, काय ती ग्रीनरी. आणि नंतर मॅडमनी सांगितलं पुढच्या पिरामिडला तुम्ही काय म्हणतात ना, ह्याचा क्लास घेणार, सुदर्शन आपला शिवसरोजरचा शिवसरोजर. क्लास घेणार आहेत. तर अजूनच गुड न्यूज माझ्यासाठी ही मिळाली की पुन्हा एकदा मला तिथे जाण्याची संधी मिळणार आहे. थँक्यू सो मच मॅम. ग्रुप एनर्जीला खूप खूप धन्यवाद. खूप मस्त. आणि सगळेजण एकदा सुंदर भाषेत अशी वाणी प्रकट करतात प्रत्येकाची. शहारून येतं प्रत्येकाचे. पूर्वीचे जे 1 वर्षापूर्वीचे प्रत्येकाचे विचार होते त्याच्यामध्ये अफलातून चेंज झालेला दिसतो. आणि प्रत्येकाला असे जॅकपॉट वर जॅकपॉट लागतात आहे ना. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद मनीषा मॅडम, खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली आता मनीषा मॅडमचं बोलणं झाल्यावर मी हेच म्हणणार होते. मनीषा मॅडम पिरामिडला कनेक्ट झाल्या होत्या, कालही झाल्या होत्या, त्या मुलीच्या वाढदिवसानंतर देणगी दिल्यावरही झाल्या होत्या. आणि या कनेक्शन त्यांनी काय केलं पिरामिडशी, त्यामुळे त्यांना आजची जी अनुभूती आहे ना, चांदणी काय आली, स्टार काय आला, आणि त्याच्यातून जे काही कनेक्शन त्यामुळे झालं हे मी म्हणणार होते. तर त्यांनी ते डिटेल दिलेच पिरामिडला त्या कशा कनेक्ट झाल्या होत्या. ऍक्च्युली ऊर्जा सोर्स आहे आणि पिरॅमिडला व्हायब्रेशन रूपी सुद्धा कनेक्शन होणार. इमॅजिन केलं तुम्ही तरी होणार. तुमच्या घरावर पिरॅमिड इमॅजिन करायचं आहे प्रत्येक ध्यानातून, हे पण काल परवा आठवण केली आहे. तर खूप छान अनुभव सांगितला मनीषा मॅडम. ओंकाराचं मॅडम जे बोलल्या ते मी अजून एक व्हिडिओ टाकते तुम्हाला. ओंकाराचा काय सांगतायत ते, ओंकार काय करतोय सध्या ते सांगणार आहे. आणि हे पण ज्ञान ऍडिशनल आहे. पुढच्या महिन्याच्या ओंकारामध्ये आपण मुद्रा शिकणार आहोत. 8 दिवस नीता मॅडम नाही आहेत, हे पण मला सांगायचंय. तर ज्यांना करायचंय त्यांनी करा. ते 7-8 दिवस मी घेणार आहे आणि त्याच्यात मी मुद्रा 1-2 दिवस घेईल. आज मी मुद्राच घेणार आहे ओंकार ध्यानात. पण आजच्या ओंकार ध्यानातल्या मुद्रा या माग योगासन क्लासमध्ये मागच्या महिन्यात जे मी घेतलं त्या घेणार आहेत सूर्य उपासनेसाठी. कारण लवकर तुम्ही सूर्य उपासना करायला लागा. 5 ते 10 मिनिटं तरी. मी आता महत्व दिलंच आहे, सूर्य काय करतोय, झाडांमधून काय मिळतंय. त्यामुळे सूर्य उपासना करताना नेचरमध्ये जाऊन बसलो आपण तर दोन्ही गोष्टी साध्य होणार आहेत. आणि अशी सूर्य उपासना करताना कुठल्या मुद्रा करायच्या त्या मी आज घेणार आहे, पण पुढच्या महिन्यात मी जरा डिटेल मुद्रा घेणार आहे. कारण आपण ध्यान करताना मुद्रा केल्या तर आपल्याला डबल टेबल फायदा मिळेल. तर हे असं मला सांगायचं आहे. तर मॅडमनी ओंकाराचं बोलले बरेच दिवस, मला तो व्हिडिओ पण टाकायचा मनात आहे, ते आज आठवण झाली आणि ते पण मला सांगायचं आहे. तर आता वीणा साखरे मॅडम, तुम्ही या. डोकळ्या बघा, डोकळ्याने काय केलं तुमच्या. तर मॅडमचा डोकळा मी मुद्दाम फोटो टाकलाय. आणि आपण जे प्रेम व्हायब्रेशन थेअरी करतो ना, तर ही थेअरी आपण स्वयंपाक करताना करायचीच आहे रोज. आणि ते सर्व प्रेम व्हायब्रेशन जे ध्यानातून करतोय ते आपल्या स्वयंपाकात उतरवायचं आहे. तुम्ही करत असाल तर. ते नाही जमलं तर जेवायला तरी आपण वाढतो त्यावेळेला करायचं आहे. स्वयंपाक आपण कोण करत असेल तर जेवायला वाढताना हे करून ताट भरायचं आहे, मुलाचं कोणाचं काय असेल ते. आणि पिरामिडला येताना पण मी सांगितलं हे असेच प्रेममय व्हायब्रेशन करून तुम्ही एखादा पदार्थ देणगीच्या ऐवजी हा पण संकल्प सोडू शकता. तर डोक्याचा फोटो टाकायचा उद्देशच तो होता. आणि मनीषा मॅडम कित्येक दिवसानंतर जेवल्यात.
2 भाकरी चक्क खाल्ल्या, मला पण जेवण जात नाही अजिबात. तुमची पण तीच असेल ही गोष्ट. हे सगळं वातावरणाचे इफेक्ट आहेत. ठीक आहे. चला वीणा मॅडम, वीणा साखरे मॅडम, चला तुमची गुड न्यूज तुम्हीच सांगावी असं मला वाटतंय. आहात का तुम्ही वीणा साखरे मॅडम? तशी मी सांगितलीच आहे. शैलजा मॅडमची पण मी सांगून टाकले. तुम्ही सांगताय का वीणा मॅडम, आहात का? वीणा मॅडम काही दिसत नाहीयेत. मला सांगते म्हटले होते सकाळी, मी बोलली त्यांच्याशी अर्धा तास. तर त्यांचं असं आहे, मी सांगते आता. त्यांचं पण ऍक्च्युली अर्चना मॅडम आहेत का? अर्चना बेंद्रे मॅडम तुम्ही आहात? नाहीये. बघा व्हिडिओ सांगायचे आता कार्यक्रम. बरं, श्रावण भाद्रपदचं कोणाला सांगायचंय? सुषमा आले मॅडम गाडीत बसल्या बसल्या सांगत होत्या, त्या तर जॉबवर असतील. कोण सांगताय श्रावण भाद्रपदचं? मला एक सांगायचंय तुमच्या सगळ्यांना, तुम्ही ज्याला मला सांगता ना हे झालं ते झालं, तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना की आपल्या ग्रुप ऊर्जेमुळे झालं, की आपल्या टेक्निकनी झालं, किंवा संकल्पने, तरच मला सांगत चला. नाही तर मला काही सांगू नका. सांगताना असं सांगायचं, मग त्यावेळेला असं सांगायचं मी ध्यान करतेय, मग आता ध्यानामुळे असं झालं असं सांगा. ध्यानामुळे सुद्धा होणार आहे, त्याला काही टेक्निक करायचे तसं काही नाहीये. सगळ्याला बेस पहिल्यांदा ध्यानच आहे ना. तुम्ही टेक्निक करा नका करू, ध्यान करणं महत्वाचं. ध्यान केलं तर रिझल्ट, ध्यान नाही केलं तर टेक्निकचा रिझल्ट उशिरा. तुमच्या ऊर्जेवर, तुमच्या व्हायब्रेशनवर ध्यान नक्की हे नेमकं हेच करतं. ऊर्जा व्हायब्रेशन वाढतं. पण मग तुम्ही सांगताना तसं सांगा. कारण मी प्रश्न विचारते, हे लिहिलं होतं का? नाही मॅडम, पण आता ध्यान करतेय ना, मग आधी कुठं होत होतं, मग आता कसं झालं असं. मग असं म्हणा ना की ध्यान करण्याने होणारच आहे. मनात इच्छा आली की आपण म्हणतोच की मनात आलं नाही झालं, किंवा मनातही नाही आलं, किंवा काही वाटत होतं ते झालं. असं सांगत चला, मला सांगतच जाऊ हॅलो. नका तुम्ही. हा बोला मॅडम, बोला. हॅलो मंगल मॅडम, मी हा बोलू का? कोणी बोला बोलताय की, आता? बोला हा. बोला. हा. ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद, तसंच मंगल मॅडम आणि ग्रुप एनर्जी या सर्वांनाच धन्यवाद. मंगल मॅडमने तुम्हाला गुड न्यूज दिलीच आहे. मलाही एवढं काही माहित नव्हतं. काल रात्री डॉक्टर बोलले मला की अगं आपले पैसे दिले म्हणून, ते कवेडी यांचे पैसे आले. आणि मी काही या गोष्टीकडे काही लक्ष देऊन नव्हते. कारण कसं आहे, हे असे बिल्डर लोक असंच करतात. थोडे आमचे दोघींचे पण आले होते आणि नंतर काही रक्कम राहिली होती. येईल कधी म्हणून मी काही त्याकडे पाहिलं नव्हतं. कारण माझे गार्डनिंग मध्ये वगैरे 2-3 दिवस गेले होते. परत माझं सबमिशन चाललंय. पण जे मी काही तेवढं ऐकलं होतं की तुमचे सगळं हे घेऊन बसा, तुम्ही संकल्प केलेले. आणि सकाळी सांगितल्याप्रमाणे, आणि एवढं लक्षात नव्हतं, 3ला ऐकल्यासारखं झालं. मॅडमचा फोन आला तेव्हा मी म्हंटल काही नाही, मी पडलीये. तर म्हंटल 3ला सांगितलंय ना. म्हणे नाही, आज कुठं 3ला असतं. तर मग सकाळी तर म्हणे झोपू नको म्हंटली होतीस तू, म्हणून सकाळी झोपले नाही. मी पण पाणी वगैरे ठेवलं होतं. दूध पिले आज, कधी नव्हे ते उठल्या उठल्या दूध सांगितलं होतं म्हणून. कारण पावसामुळे ना यावेळेला कोजागिरीला चंद्राचं प्रतिबिंबच पाडता नाही आलं दुधामध्ये. याबाबत मला ना मनीषाताईंचं खूप हेवा वाटतो. त्या सांगतात ना, शेतात वगैरे तिथे घर आहे, मग ते तिथं त्यांना किती म्हंटल छान, लगेच बाहेर आलं की अंगणात सगळं मिळत असेल. आता आम्ही पण इकडं टेरेस वाढवल्यामुळे मलाही तसं मिळतं. बाहेर पाहायला, उन्हामध्ये बसायला मिळतं. नाहीतर इतकी वर्ष असं ऊन लागतच नव्हतं, बिल्डिंग मोठी असल्यामुळे ऊन यायचं नाही. तर या सगळ्या नेचरच्या सानिध्याचा खूप चांगला परिणाम होतो. आणि आता आम्हाला सुद्धा ते ॲक्युप्रेशर आहे, मड थेरपी, सन थेरपी, म्हणजे हे जे आपलं पंचतत्वात आहे की नाही, शरीर जसं पंचमहाभौतिक आहे तसंच पंचतत्व थेरपी वगैरे हे सगळंच देत आहेत मंगल मॅडम. तर आपल्याला एवढं सर्वांना मिळतंय ज्ञान भरभरून, की हे किती म्हणजे फायद्याचं आहे आपल्याला. ते तत्व बरोबर केलं की आपल्याला सर्वांनाच लगेच रिझल्ट पण त्यामुळे मिळत आहेत. तर हे सर्व शिकता शिकता मला पहिल्यापासूनच खूप आवड आहे झाडं लावण्याची. म्हणजे मला पूर्वी आम्हाला अंगणात होतं, पण ते सुद्धा मी खडून कुठूनही झाड आणायची, लावायची, त्याला काठी उभं करायची. मंगल मॅडमना माहित असेल माझा हा छंद कुठेही. तर त्यामुळं आता हे बागेचं पण माझं एक होता संकल्प की माझी बाग लवकरच पूर्ण झाली आहे आणि छान बहरली आहे. तर तसंच आत्ताच लावल्या लावल्या सुद्धा बघा, म्हणजे इथे खूप छान फुलं वगैरे आलेली आहेत. आता झाडांनाच तशीच झाडं आम्ही आणलेली आहेत. तर फुलं, फळं, पेरू सुद्धा दाखवलं सकाळी लागलेला.
तर तो इतका व्हिडिओ हा टाकलाय संकल्प. मॅडम मी 2 ग्रुपवर. हो. तर तो हा. पहा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही बाग सुद्धा माझी पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये तसाच माझा दुसरा संकल्प होता की आता MA करते मी योगा, त्यामुळं असाइनमेंट असतात आमचे 20-20 मार्काला, खूप लिहावं लागतं. 15-15 मार्काचे प्रश्न असल्यामुळे की तेही माझे या 2 दिवसात होतील. आणि आश्चर्य म्हणजे ना, मी उठल्या उठल्या कधी लिहायला बसत नाही, पण आज आंघोळ वगैरे न करताच लिहित बसले सकाळचं आपलं झाल्यानंतर ध्यानाचा प्रोग्राम. आणि माझं पूर्णही झाल्या म्हणजे वह्या, म्हणजे तोही संकल्प माझा आज इतक्या झटदिशी पूर्ण झाला. नाहीतर दिवसभरात कसा एखादा प्रश्न पूर्ण होतो, मग आपली इतर कामं वगैरे आपण असं करत बसतो. तर बरेच असे संकल्प पूर्ण झालेले आहेत. आणि हे पैशाचं तर मला मंगल मॅडम कडनं कळलं. म्हणजे असं असं झालंय, तुला माहिती आहे का? तर म्हटलं बाबा काल काहीतरी ते बोलले, म्हटलं असं पैसे आलेत. पण माझं म्हणजे तो संकल्प नव्हता, कारण पहिल्या संकल्पात होतं तेव्हा आम्हाला दोघींना लगेच चेक मिळाले होते. त्यानंतर मी काही केलं नव्हतं परत काही राहिलेल्या रकमेबद्दल. तर म्हटलं अजून एका बिल्डरकडनं यायचे तर कर. तर मला म्हणे मी नाही करणार, ते मी कशाला. आणि बरोबर आहे त्यांचं. आपल्याला जे पाहिजे ते आपणच मिळवलं पाहिजे. आणि हे जे सगळं आपण म्हणजे म्हणतोय की अहम तत्वमसी, अहम ब्रह्मासी, ते मानून जर आपण केलं ना, तर खरंच रिझल्ट अफलातून आहेत या सर्व गोष्टींचे. तसेच मलाही मिळत आहेत सर्व. तर पुन्हा एकदा या गोष्टीसाठी मंगल मॅडम तुम्हाला आणि सर्वांनाच, त्यांच्याही मिस्टरांना, कारण काय झालं की हे त्यांच्या मिस्टरांना फोन करतात, हेमंतराव अहो असं, नाही तर तुम्ही जाऊन बघून या वगैरे. आणि तेही बिचारे लगेच धावपळ करतात, त्यामुळे त्यांनाही धन्यवाद. आणि आपल्या ग्रुप एनर्जीला ते धन्यवाद. ते मी तर याचं धावपळ कमी महत्व नेहमी. करतात मॅडम, ते धावपळ कमी करतात. ते त्यांचं एक माझ्या पुढची स्टेप असते, देईल ना. हा. काय आपल्याला आहे असं म्हणजे त्याच्या वाचून हो आपलं हो. काही नाही. आणि मग करते मी टेक्निक. का त्या हो ना. भाऊजींचा यांना फोन आलाय, मग मी लिहिते, मी काहीतरी करते. आता कालचंच उदाहरण देते मॅडमना मी का फोन केला. ऍक्च्युली मी ग्रुपला लगेच सांगितलं असतं, मी नसते राहिले. काल पैसे आलेले मिस्टरांनी, शैलजा मॅडमचा फोन, मिस्टरचा फोन आला आधी माझ्या मिस्टरांना की आज 10 तारखेला बिल्डर देणार होता, आला नाही, अजून काही आले नाहीत पैसे. आणि मग लगेच 5 मिनिटात का 10 मिनिटात फोन आला, आले आले बरं का, आले आले बरं का, मेसेज आला. हम्म. मग आम्हाला काही मेसेज आला नाही, मग मला ग्रुपला सांगायला, मला कळायला नको का मला आलेत का नाही, आहे की नाही. मग मेसेज बघितला, रात्री नव्हता आला, झोपलेला. मग दुपारी पण नंतर म्हटलं आता ग्रुपला सांगावं, वीणा मॅडमशी फोनवर बोलणं झालं, तेव्हाही मेसेज आला नव्हता. मग म्हणून मी मॅडमला म्हटलं आता तो कितीला मेसेज आलाय, तर 7:45, 7:40 लिहिले भाऊजींनी. म्हणजे सात बघा 7:60, एकोणपन्नास हा 7:49. म्हणजे ह्याच वेळेला सगळ्यांचं झालेलं आहे. घरी हो गेल्यावर वीणा हो. मॅडमला पण चेक घेऊन तो माणूस आलेला आहे. वीणा लक्ष्मी मॅडमला पण मी लक्ष्मी यायची काढून वेळ घेतलं. असते ना, आपण वीणा म्हणतो मॅडमला ना दिवे काढून घेतलं, लगन, तो माणूस येणार लक्ष्मी होता का येते चेक देणारा आज. त्यावेळेस घरात, त्यावेळेसच सर्वांची आलेली आहे मग म्हणजे. चेक द्यायला माणूस येणार होता का, तो म्हणे नाही हो मॅडम, किती दिवस तो पैसेच देत नव्हता. आणि मग म्हटलं मग काय झालं, म्हणे मी पण गेल्यावर चेक आला, मी गेल्यावर पोचले, चेक आला घेऊन तो. मग मिस्टरने विचारलं तर मिस्टर म्हणते अगं मी त्याला फोन केलता. म्हटलं पहिल्यांदा विचारा मिस्टरने किती वाजता फोन केलता, हे बघू दे ना आपल्याला काय इफेक्ट येतात. मिस्टरने बरा फोन करावा असं वाटला, तो बरा लगेच चेक घेऊन आला. मॅडमचं, अर्चना मॅडमचं गाडीत पाहून नाही ठेवलं तर बरं लगेच हे आलं. त्या म्हटल्या मी संकल्प सोडला, आता मी पिरामिडला, हा ते पण बोलते. ते आता त्या नाही येत बघा, आता मी म्हंटलंय शेअरिंग करायचं, नाही येत. त्यांना मी म्हंटल, त्यांना मी विचारलं कालचं बाकीचं ध्यानात काय झालं, मी त्यांना व्हायब्रेशन कसे सोडले, मी कोणासाठी काही करत नाही, पण ध्यानाच्या खुर्चीत बसले की व्हायब्रेशन देते, तुमचे नाव बघते, असं हे करते. पण त्याच्यासाठी खास एकेकीसाठी बसून काही नाही करत. कधी केलं जातं ते उलट माझ्यावर. तर हे झालं. तर त्यांना मी म्हंटल, नंतर त्यांचा फोन आला सकाळी अर्चना मॅडमचा. मग मी पहिल्यांदा चेक करत असते, भले मला हे तुम्ही सांगता खरंच आपल्या टेक्निकनी केलंय, झालंय काय. तर मग मी त्यांना पहिल्यांदा म्हटलं की मॅडम तुम्ही काय केलं होतं का पिरामिडला येताना. त्यामुळे हो, मी संकल्प लिहिला होता पिरामिडला येताना. म्हटले आता मी पिरामिडला चालले, आता माझा फोन येईल भावाचा. मग इथे मला सांगायचंय, नंतर अर्धा एक तास गप्पा झाल्या त्यांच्या माझ्या फोनवर. मग भावाचा फोन हा रिझल्ट नाही बघायचा. भावाचा फोन किंवा ज्या काही मधल्या प्रोसेस आहेत, ज्या स्टेप्स तुम्हाला सांगितल्या, ते व्हिज्युअलायझेशन करताना. पण संकल्प पिरॅमिडला येताना म्हणजे महत्वाची ही गोष्ट आहे, एंड रिझल्ट तुम्ही बघायचा आहे, मला हे सांगायचं. मग तिथे पैसे मिळालेत
आता गाडीतनं लगेच एका मॅडमनी चर्चा केली, मी नाव नाही सांगत. गाडीत एका मॅडमनी लगेच म्हटले, मॅडम असे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम आहेत, इस्टेटीचं, भावाचं, नंदांचं. मग माझ्या मिस्टरांना द्यायचं नाहीये नंदांना, असे त्या बोलल्या. मग मी काय करू सांगा? म्हटलं पहिल्यांदा त्या नंदांना द्यायचं. पहिल्यांदा सगळे खुश आहेत बघायचं, स्वतः नाही. तुम्हाला भले पैसे मिळेल आणि त्या नंदांचे शाप तुम्ही घेणार, आणि मग काय मिळवणार आयुष्यात? इकडं पैसा आहे, तिकडं काय झालंय? हे तुम्हाला हवंय का म्हटलं? सगळे खुश आहेत, सगळे आनंदात आहेत, सगळे प्रेमात आहेत. अर्चना मॅडमने तेच सांगितलं, भाऊ बहीण प्रेमात नांदतायत. मी सगळ्यांचं, बऱ्याच जणांचं ऐकते, भाऊ बहिणीत वितुष्ट आहे. धीर नंदा ठीक आहे. अरे भाऊ बहिणीत पण इस्टेटीसाठी जडणं. आमच्याकडे उलट आहे बघा. माझा भाऊ म्हटलं, एक पैसा नको, तुम्हाला काय करायचं सगळं दान द्या, असं आहे. आणि हे भावांचं बहिणींचं ऐकलं की मला खूप रडायला येतं हो, तुमच्या भावा बहिणीत जे चाललंय ते बघून. दीर नंदा मान्य आहे, सासू सासरे मान्य आहेत, आणि त्या मुली सुद्धा आई वडिलांना घालवतात घराच्या बाहेर. एक अशी आपली साधकीच्या दुसरीकडनं कळलं, त्या मुलीनी काढलं आईला बाहेर आणि आश्रमात ठेवलं, आणि ते आईचं घर, वडिलांचं घर विकलं आणि गेली फॉरेनला निघून. ह्या पण स्टेजला आल्यात मुली. तर हे मिळवतो काय असं करून? मग मी त्या मॅडमना गाडीतल्या सांगितलं, की हे बघा, तुम्ही हे करायचं नाही. तुम्ही संकल्प सोडायचा. सगळ्यांना जे हवं होतं, सगळ्यांच्या इच्छा तृप्त झाल्यात, सगळे आनंद आहेत आहेत बस. मग म्हणे मिस्टरांना बोलते. मिस्टरांना सांगायला जायचं नाही. मिस्टरांना नाही, मिस्टरांची इच्छा ना बहिणींना द्यायचं नाही काही. म्हणजे इथेही भाऊ हा असा आहे. क्षमा करा मॅडम, तुम्ही ऐकत असाल तर. इथेही या भावाला बहिणींना द्यायचं नाही. इथे मी म्हटलं मिस्टरांशी तुम्ही काय बोलायचं नाही. तुम्ही संकल्प सोडायचा, तुम्ही व्हिज्युअलाइज करायचं, तुम्ही नंदांना प्रेम द्यायचं, तुम्ही बहिणींना प्रेम द्यायचं व्हायब्रेशन रूपी, आणि सगळे खुशीत आहेत बघायचं. हे सगळं बोलणं झालं. याच्यामध्ये एंड रिझल्ट बघत चला. अशा वेळेला संकल्प सोडताना व्हिज्युअलायझेशन मध्ये स्टेप घ्याव्या लागतात, कारण हळूहळू त्याला काहीतरी फोन आला. फोन आला हे माझं वाक्य आहे म्हणून ते फोन फोन करतायत बघा, असं पण होतं काही वेळेला. ठीक आहे, फोन आला ही काही ऐकण्याची, कानाची आपण भूमिका करतोय निसर्गातनं. या गोष्टी लक्षात ठेवा. दुसऱ्या, आपण इच्छा भल्या पेरतोय वातावरणात, ब्रह्मांडात, पण ह्या आपला पुढचा जन्म निर्माण करणार आहे. ऍट द सेम टाइम मी सांगते, मनीषा मॅडम तुम्ही तो शब्द प्रयोग केला म्हणून मला ती आठवण झाली. मी दोन्ही गोष्टी तुम्हाला शिकवते. इच्छा म्हणजे दुःख. इच्छा लिस्ट एंडलेस आहे. या सगळ्या गोष्टी शिकवल्या, ज्याच्या त्यांनी संकल्प सोडायचे. काय संकल्प सोडायचे, कुठल्या स्टेजवरचे सोडायचे, कशाचे सोडायचे, आपण बघायचं. आपल्या नवऱ्याला त्रास होतोय, कोणाला त्रास होतोय, हे अडकलेत पैसे. पैसे अडकलेले असेल तर जास्त त्रास होतो, कष्टाचे असतात ते पैसे. आणि मग इरिटेटिंग होतो, तो पैसा लागू देत न लागू देत. काही वेळेला मनात आलं की मग तो शरीरावर येणार. त्यापेक्षा टेक्निक करून मिळवा ना ते राहिलेले पैसे. पण असे नाही, बहिणींना न देता, इकडं न देता, असं नाही मिळवायचे. इस्टेटीच्या वाट्यांमध्ये सुद्धा. तर याच्यामध्ये सुद्धा हे जेवढे आपण इच्छा पेरणार आहे, जेवढे संकल्प करणार आहेत, तेवढं आपलं पुढच्या जन्माची आपण तयारी करून ठेवतोय. नाही न मिळालं या जन्मी जर पूर्ण नाही झाले तर जन्म घ्यावा लागणार आहे. हे पण आपण हळूहळू लक्षात ठेवूयात. मला काही सात्विक भाव आणायचा नाहीये. आपल्याला प्रॅक्टिकली विचार करतो आपण सगळ्या गोष्टींचा. कारण काल कांदा लसूण म्हणे, आम्ही कांदा लसूण खात नाही. म्हटलं आम्ही काय, मी काही सांगत नाही लोकांना. आपल्याला प्रॅक्टिकली हवं. आपल्या घरात नवरे आहेत, मुलं आहे, बाळ आहे, कांदा लसूण त्यांना खायचं. भले आपण नाही खाऊ. नॉनव्हेज एक ठीक आहे, आपण करतो, एखाद्या दिवशी नॉनव्हेज केलं तर आपण व्हेज करून खातो. कांदा लसूण सोडल्यावर आपण काय करायचं? डबल डबल स्वयंपाक करायचे का? त्याच्यातही आयडियाज आहे, त्याही सांगेल मी तुम्हाला. पण मग तिथे मी शब्दप्रयोग वापरला, आम्ही प्रॅक्टिकल आहोत हो. आम्ही पूर्ण योगी नाहीये, आम्ही संसारिक आहोत हो. ठीक आहे, कमी करायचं. माझ्या घरात मी कांदा लसूण कमी केलं. तर इथे पण आपल्या इच्छा, आपले संकल्प हे करताना आपण हळूहळू वरच्या स्तराला यायचे, हे भान ठेवायचे आपल्याला. नाहीतर मग कन्फ्यूज होऊन जातात काही लोक. ते म्हणतात मग मॅनिफेस्टेशन का करायचं? अरे सगळ्या पातळीवरचे लोक आहेत. सगळ्यांच्या यातना वेगळ्या आहेत. काही लोकांजवळ पैसा नाहीये आज. त्रास होत आहेत त्यांना. पैसा मिळण्याची गरज आहे. मिस्टर पैसे देत नाहीयेत.
मनातल्या गोष्टी करता येत नाहीयेत. या गोष्टी प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. प्रत्येकाने त्यांना जिथे त्रास होतो तेथे संकल्प पेरावे, तेथे मानसिक समाधानाच्या ह्याच्यात जावं. पण ही लिस्ट एंडलेस आहेत, बघावेत. ही मला काय बघून उपयोग आहे का? मी काय सुंदर नाही आणि माझं काय तुम्हाला बघून छान कळतं असं आहे का? ऐकणं आहे पुष्कळ झालं. मॅडम मला बोलायचं. काय? मला बोलायचं आहे. बर बोला. बघा, म्हणजे मिस्टरनी मला चहा आणून दिलाय. हे बघा, इथे नवऱ्याला का परकम आणायचंय? आज पण एका मॅडमनं सांगितलं, नवऱ्याला येत नाही करायला, आवडत नाही, मग ठीक आहे. पण आपण आता सांगायचंच कसं? मग चिडचिड होती, असा विचार नाही आणायचा. आता असा विचार आणायचा, मला आता खूप चहाची गरज आहे, माझ्या पुढे प्रेमाने चहा आहे, नवऱ्याकडनं ये. याच्यातनं प्रेम असतं. काल पण मी पिरामिडला सांगितलं, माझे मिस्टर चहा करतात कारण माझी अपेक्षा आहे माझ्या मिस्टरांचं सगळं तुम्हाला व्हायब्रेशन्स मिळावे. माझ्या मिस्टरांनी केलेल्या चहातनं तुमच्या पोटातले अन्न सेल पोषित व्हावे, कारण त्यांची ऊर्जा जास्त आहे. त्यांचं जे काही आहे अध्यात्म किंवा काय, ते म्हणजे 24 कॅरेट सोनं सांगितलंय. ऊर्जेला ते. चला, सुलक्षणा मॅडम, असं काही जवळ बसलेले पुरुष ऐकतात ना, तेव्हा खूप छान परिणाम होतात असे मला फोनवर कळायला लागले. आणि मग हे पुरुष खूप म्हणतात, मॅडम किती छान सांगतात, आणि ध्यानही करू लागले. काल यांचे मिस्टर आले होते. सुलक्षणा मॅडम स्पॉटलाइट करा. मॅडम तुम्ही बोला, काल आलेल्या मुलीबद्दल बोलते, त्यांचे एकमेव मिस्टर होते काल. आणि नवीन साधक असून त्या खूप छान मुलीला संस्कार देत आहेत, आपलं सगळं सिन्सिअरली करतायत. अनुराधा घुबे मॅडम. सुलक्षण मॅडम बोला. हा, ते मला श्रावण भाद्रपदच्या संकल्प जे आपण धन्यवाद, केले ना, धन्यवाद, त्याच्याबद्दल धन्यवाद, बोलू. हा, धन्यवाद. तर ते तिन्ही संकल्प जे माझे होते, तर ते पुष्कळ, म्हणजे एक संकल्प थोडा कमी होता, 80% झाला होता, आणि बाकीचे दोन्ही पूर्ण झाले होते, म्हणजे जवळपास. तर आता असं झालं की तब्येतीचा एक होता, आणि एक म्हणजे आपली, म्हणजे हायर लेवलला आपली प्रगती व्हायला पाहिजे प्रत्येक वेळेस, पण आता जास्ती झाली पाहिजे, इतक्यापर्यंत आपण पोहोचलो आहे म्हणून. आणि एक रिलेशनचा होता. तर रिलेशनला थोडासा वेळ लागला, पण आता असं झालंय ना की बऱ्याच गोष्टी, पूर्वी मी ते घेऊनच बसायचे 2-2, 3-3 दिवस, मग चालूच असायचं काही ना काही त्याच्यावरती डिस्कशन, चिडचिड चिडचिड. तर तर ह्या संकल्पामुळे इतका फायदा झालाय की जरी ते मनात आलं तरी त्याला कसं डायव्हर्ट करायचं ते शिकली मी आता. ते चांगलं, ह्या म्हणजे मॅडमने शिकवलेल्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे पण शिकली, आणि संकल्पामध्ये जे जे लिहायला सांगितलं होतं ते पण, आणि तब्येतीचं थोडंसं होतच माझ्या सारखं सारखं. आणि आजचं प्रतिपदेचं इतकं महत्वाचं की मॅडमने सांगितलेल्या ज्या ज्या इन्स्ट्रक्शन होत्या, तर त्या मी केल्या म्हणजे आज तशा. पण नंतर मग मी झोपली होती. तर मी, तुम्ही जे सांगितलं सूर्योदयाला म्हणायचं, तर मी पहिले तब्येतीबद्दल सांगितलं, आणि मी सांगते इतके दिवस, 8-15 दिवस झाले मी नुसती झोपूनच होती. तर आज इतक्या दिवसात तो संकल्प केल्यानंतर मी आता इतकी फ्रेश आहे आज, की आज मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही होत. तर हे महत्वाचं सांगायचं होतं. आणि रिलेशनशिप मध्ये पण पुष्कळ माझा फायदा झालेला आहे. आणि आध्यात्मिक उन्नती तर वाचनही छान झालं, आपलं योगी कथामृताचं झालं, त्याच्यानंतर सौंदर्य लहरीचं झालं. त्यामुळे आध्यात्मिक उन्नतीमध्ये फायदाच झाला. नंतर मी तीर्थ यात्रेला जेव्हा गेली होती, तर तिथे मला इतके छान छान अनुभव आले, तर त्यामुळे ती पण प्रगती झाली. आणि या तिन्ही संकल्प माझे आता पूर्णच झालेले आहे. फक्त काही थोडंफार आता असतंच मध्ये मध्ये, तर ते होऊन जाणार आहे आता पूर्ण. तर हे एवढं मला सांगायचं सुलक्षणा होतं. मॅडम. आज तुम्ही आता जो महत्वाचा मेसेज दिला मॅडम, तर तुमच्या ह्या बोलण्यामुळे मला एकदम इतकं समाधान झालंय की हे जे भावा बहिणींचे रिलेशन्स असतात आणि जे पैशांमुळेच असतात, तर थोडंसं झालं होतं माझं पण मध्ये असं, की माझ्या वडिलांची पण थोडीशी, म्हणजे खूप प्रॉपर्टी नाहीच त्यांची, थोडंसं एक जुनं घर आहे त्यांचं, तर ते विकण्यासाठी. तर माझ्या भावाने, मोठ्या भावाने मला डायरेक्ट सांगून दिलं होतं की तुला काही पाहिजे असेल तर सांग म्हणे,
कारण की आम्ही इतके इतके पैसे लावले, मग आम्ही इतके वर्ष त्याचं म्हणजे टॅक्स दिला, असं केलं, लाईट बिल भरले, ते सगळे सगळे, मग आम्ही आमचे पैसे काढून घेऊ म्हणे. आणि माझा एक भाऊ थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याला सिझोफ्रेनिक आहे, तर त्याला सांभाळायचं ते लोकच सांभाळतात. तर त्याला सांभाळायचं, तर मग त्याला पैसे लागतीलच म्हणे आम्हाला, असं तसं. तर तू तुझं काय ते सांग म्हणे, तुझ्या मिस्टरांना मुलांना विचारून. तर त्याच्या त्या बोलण्याने थोडीशी मी अशी जरा हे झाली होती, म्हणजे मला वाईट वाटलं होतं की अशी पद्धत नसते ना, व्यवस्थित सांगायची पद्धत असते. मग मी माझ्या मिस्टरांना आणि मुलाला विचारलं. तर माझे मिस्टर म्हणे काय गरज आहे म्हणे, तुला बरोबर आहे ना, ते दोघं जर त्याला सांभाळतील तर पैसा शेवटी त्यांना लावावाच लागेल, तर मग तुझा हिस्सा तू त्याला दिला असं समजून घे म्हणे आपल्या भावासाठी. आणि मुलाने पण, माझा मुलगा इतका लहान आहे तरी पण त्याने मला असं समजवलं म्हणे, आई तुला काही कमी नाहीये, तुला काय हवं ते मी देतो म्हणे, पण तू कशाला म्हणे या गोष्टीत. मला ऍक्च्युली मला त्याची गरजच नव्हती म्हणजे, पण मला एक असं होतं की वडिलांची आठवण म्हणून मला थोडस काहीतरी द्यावं असं वाटलं. पण आज तुम्ही जे समजवलं ना मॅडम, त्याच्यामुळे मला पूर्ण मनात जे काय होतं ते पूर्ण क्लिअर होऊन गेलं. आणि जी शंका होती किंवा जे वाईट वाटलं होतं ते सगळं स्वच्छ झालं, निरभ्र झालंय. तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम. सुलक्षणा मॅडम. ऍक्च्युली दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजेत. कारण हे भाऊ, आता मला साधकांची मी नावं घेतलेली नाही, जे काही आहेत समस्या त्या मला माहिती आहेत, पण मी दोन्ही गोष्टी त्यांना सांगत असते. तसंच निलिमा मॅडमनी काल न्यूज दिली, 2 लाख त्यांच्या भावाने दिले. तेवढं तर झालं, कौतुकही झालं, व्हिडिओ पण केला, तो येईलच काल त्यांच्या भावाबद्दल, भाऊजाईबद्दल बोललेले. पण आज मी निलिमा मॅडमना फोन करून परत एकदा कौतुक केलंय भावाचं. असं काही नाही निगेटिव्हच बोलते, निगेटिव्ह अशासाठी बोलते की आपणही वेगळा विचार केला पाहिजे. आणि निलिमा मॅडम म्हटलं किती भाऊ सुंदर, असं असतो का ग भाऊ कधी, म्हटलं. आणि भाऊजया त्या बोलतीलच. व्हॉइस क्लिप मध्ये काल हे रेकॉर्डिंग मध्ये आहेच आहे पिरॅमिड मधल्या. तर त्यांचे भाऊ म्हणजे मलाही माहेर पण असं वाटलं, एकदाच मी गेले घरी. खूप कमी झालेत राहिले तो अशी माणसं आता. बाकीच्यांना आपण नाव ठेवतो, पण असे हाताच्या बोटावर मोजणे इतकी माणसं कमी राहिली तशी. ठीक आहे चला. आणि मला एक महत्वाचं सांगायचं त्या मॅडमना, मी जे गाडीत बोलले ते, 95% पाप हे पैशातून येतं, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि मी आधी या गोष्टीवर बोलली की नका इस्टेटीचे संकल्प लिहू. राहिले असतील कोणाकडे तर ठीक आहे, आई वडिलांच्या वडिलार्जित इस्टेटीवर नका संकल्प लिहू, आपलं नाहीये त्याच्यात काही. हो दिलं बरोबर. ठीक आहे. आपलं जे आहे ना, आपण कोणाला दिलेत येत नाही, तिथे वर्थ आहोत आपण, बघा आपल्या हक्काचं आहे. एक मिनिट मृदुला मॅडम, इस्टेटीच आपली कमाई आहे का? आई वडिलांची. हे बघा, ज्या वडिलांनी आईने केलंय, त्यांच्या जे इच्छे, ज्याच्यासाठी ते सृष्टीने केलं, तिथे त्या सृष्टीच्या इच्छेनेच होणार आहे, हेही तुम्हाला सांगते. आता पूर्वीच्या लोकांनी काही कागदपत्र केले नाही म्हणून या समस्या आल्यात. मी आज काल परवा तेच विचारलं, कोणत्याही आई वडिलांनी ना नॉमिनी नेमलाय ना काही लिहून ठेवलंय, म्हणून हे भांडणं चाललीत भाऊ बहिणींची. आणि याच कारणामुळे ज्यांनी लिहून ठेवलेत, ज्यांनी नॉमिनी केलेत, तिथे सुद्धा इश्यू झालेत. आणि बहिणी सुद्धा भांडणार आहेत, भावांचं सोडा, बहिणी पण ते आपले साधक नाहीयेत. बहिणी भांडणारे आपले साधक नाहीत, सुदैवाने. सुदैवाने बाहेरचे आहेत. त्या बहिणी सुद्धा केस करतात, हक्क मागतात. आणि विचित्र हक्क, एक डबल मजल्याचं घर आहे आणि व्यवस्थित नॉमिनेशन केलंय, आणि तिथे बहिणीने एका केस केली की हे सगळं बंगला मला पाहिजे, दोन्ही दोन्ही फ्लोर. काय लॉजिक आहे? लॉजिकच काय, काही नाही लॉजिक. पैसे नाहीयेत केस लढायला. आणि वितुष्ट आलाय आता, भाऊ बहीण बोलतही नाही. 3 भाऊ आणि 1 बहीण आहे. 3 भाऊ आणि 1 बहिणी, त्या बहिणीमुळे बोलणंच बंद झालंय. बहिणीजवळ पैसा नाही, ती म्हणते जमीन विकेल पण केस लढवेल. आणि तिला ते सगळं घर हवे. इथे लॉजिक तर लावा अरे तुम्ही. लॉजिकही कोणी लावत नाही. तर या गोष्टी आहेत, ठीक आहे चला. आणि हे पाप पैशानीच येतं, हे सगळ्यात महत्वाचं आपल्या ह्याच्यात. मॅडम सुलक्षणा मॅडम, तुम्ही जे वाचलं ना उपनिषद, त्याच्यात पहिलंच वाक्य आहे, पहिल्याच 2 लाईतलं, ईशोवास्योपनिषदात. 95% पाप पैशातून येतं. त्यामुळे नका इस्टेटीवरचे संकल्प सोडू. कशाला आपण त्याच्यात वासना घालायच्या? ठीक आहे, वाटतं मनाला, मग आनंदात होईल असं बघा ना. भाऊ आनंद, ती भाऊ बहिणीत वितिष्ट आणायचं नाही. भाऊ बहिणीत सगळे आनंदात पार पडले असं बघा. याच्यासाठी संबंध दुरवू नका. इस्टेटी पैशासाठी संबंध, बाकीचं कारण असेल ठीक आहे. पैशासाठी कशाला आपण आपले तोंड बघायचे नाहीत.
तर बोला मॅडम, मृदुला मॅडम. मॅडम, हा बोला. मला एक बोलायचं हा होतं. बोला ना. म्हणजे संकल्प वगैरे प्रतिपदेचे मी काही करत नाही, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे मला काही असं काही लिहावं असं वाटतच नाही. पण हल्ली एक असं लक्षात येत आहे की बऱ्याचशा गोष्टी आधीच पूर्ण होत आहेत आणि नंतर खूप विचार श्रद्धा केला की मॅडम मग व्हिडिओ ऑन त्याचं- करा की तुम्ही. श्रद्धा मॅडम, मृदुला नाही मॅडम बोलणार होत्या, तुम्ही बोलताय मला आता. व्हिडिओ ऑन करा की. नाही, राहू दे मॅडम. बरं ठीक आहे. तर म्हणजे असं लक्षात येते की काहीच न मागता, म्हणजे तुम्ही जे म्हणता ना की म्हणजे मला तर ते शब्दात पण नीट सांगता येत नाहीये. पण काही मागायची इच्छाच होत नाही. म्हणजे आता मी सुलक्षणा मॅडमची पण मध्ये शेअर केलं होतं ग्रुपवर की काहीच मागायची इच्छा होत नाही. जे चाललंय ते चालू दे. जे काही मिळणार आहे आपल्याला, आपल्या तुम्ही जे म्हणता ना सोल प्रोग्राम प्रमाणे, की योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य ते मिळू दे, एवढं एकच आपलं म्हणजे म्हणतात ना तसं. आणि काही न मागता गोष्टी येत आहेत आयुष्यात समोर, आणि नंतर लक्षात येत त्याला हे मनात कधीतरी इच्छा येऊन गेली होती की मला हे पाहिजे होतं. म्हणजे अशी पुसटतं की असं खूप संकल्प लिहिलेत वगैरे असं काही नाही. पण त्या अशा समोर आल्यानंतर लक्षात येतं की हा, अरे काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी आपण हे मनात विचार येऊन गेला होता. तर तो काही न मागताच गोष्टी समोर येतात, हे हल्ली खूप जाणवत आहे. आणि दिवस खूप फास्ट, म्हणजे मी जेव्हा नोकरी करत होते ना तेव्हा सुद्धा थोडासा वेळ माझ्याकडे आहे असं जाणवायचं. आणि आता म्हणजे जॉब नाहीये, व्हीआरएस घेतले, आता हे सगळं जोडले विहंगमला. पण असं सकाळी दिवस कधी उगवते आणि संध्याकाळ कधी होते कळतच नाही. म्हणजे इट इज सो फास्ट की काही समजत नाही की म्हणणारे काल नाही आणि आज लगेच संध्याकाळ झाली. तर हे अनुभव मला सांगायचे होते इथे की असं जाणवत आहे. आणि दुसरं म्हणजे काल तुम्ही जसं म्हणता हे मला माहिती पण नव्हतं की तुम्ही सांगितलं होतं की ते चांदण्यात जाऊन पाणी प्या किंवा असं काही. तर लकीली काय झालं, माझ्या बेडरूमच्या खिडकीतनं ना समोर चंद्र दिसतो आणि सूर्य पण सकाळी येतो. मी जे सूर्योपासना करते ना ते बेडरूमच्या खिडकीतनं सकाळी 8 ते 10 संपूर्ण सूर्यप्रकाश असतो आणि संध्याकाळी चंद्राचं चांदणं असतं. तर काल लकीली ढग होते त्यामुळे चंद्र दिसत नव्हता. पण नंतर एक तासभर चंद्र दिसला. ते दुधाचं वगैरे ते आपण करतोच कोजागिरीला, ते केलं, दूध प्यायलं. आणि ते जवळजवळ अर्धा एक तास ना चंद्र संपूर्ण समोर खिडकीतनं दिसत होता. ते मी डोळ्यात साठवून घेतलं होतं आणि नंतर काल रात्री माझं मी ध्यान केलं होतं. ते पण खूप सुंदर झालं. आणि बुधवारी शिरगावला जाऊन मी पहिल्यांदा तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवळात, नाही तर आतापर्यंत नुसतं दर्शन घेऊन मी येत असे परत. पण तुम्ही म्हटलं होता की ती व्हायब्रेशन आणि ऊर्जा घ्यायला आपण जायचं असतं. तर त्यांच्या पोथीत असं म्हटलंय की ते ज्यावेळेला होते तेव्हा ते निंबवृक्षाखाली लावी तिथे ध्यान असं होतं. आणि इतक्या वर्षात मला हे स्ट्राईक झालं होतं. म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना की बधीरपणे आपण करत असतो, तर तो जो प्रत्येक शब्दातला अर्थ आणि तो जो अवेअरनेस आहे ना, तो आता वाढलाय हे माझं मला कळतंय. आणि ते लक्षात आलं होतं तेव्हा तुमची आठवण झाली होती की मॅडम म्हणल्या नुसते नमस्कार नाही करायचे, ध्यान लावून बसा. आणि बुधवार असल्यामुळे एवढी गर्दी नव्हती. तर तिथे निंबवृक्षाखाली त्यांचं गुरुस्थान तुम्ही आहे देवळात जाऊन दर्शन काही शिरगावला. घेण्यापेक्षा हा, तिथे मी तिथल्या ध्यानाला वृक्षाखाली बसले. ध्यान केलं तर जास्त हा, फायदा तेच होणार तेच. आहे. तिथे त्या वृक्षाखाली काल मी असं 11:30 ते 12 ध्यान केलं आणि मग 12ला आरती घेऊन आम्ही परत आलो. म्हणजे ते अश्विन पौर्णिमा आणि हे असं ते दोन्ही ते साध्य झालं माझं. तर ते तोही ध्यानाचा मागं मागं बसले होते, तोही अनुभव खूप छान आला शिरगावला मला. आणि नंतर मग काही असं कुठे गेलं ना की हल्ली तुमचे सांगितलेले शब्द ऑटोमॅटिक समोर येतात की नमस्कार करा, आपली श्रद्धा असते तिथे, पण ध्यान करा पहिले. तर ते मी यावेळेला म्हणजे कसं असं बघा, पूर्ण जाईपर्यंत हे स्ट्राईक पण झालं नव्हतं. तिथे गेले, नमस्कार, अरे मंगल मॅडमनी सांगितलं ध्यानाला बसा. मग मी बघितलं तर बरोबर तिथे कुणीच नव्हतं, कारण बुधवार होता ना तर जास्ती गर्दी नव्हती. आणि अशाच वेळेला मी जाते, गुरुवारी प्रचंड गर्दी असते, त्या गर्दीत मी जात नाही. तर ते छान, मला अर्धा तास काही डिस्टर्बन्स नाही, काही नाही, मस्त तिथे निंबवृक्षाखाली त्यांचं गुरुचं स्थान आहे, त्याच्या समोर बसून मी मस्त ध्यान बुधवारी केलं 11:30 ते 12, 12:15. आणि मग 12ला आरती असते त्यांची, ती घेऊन प्रसाद घेऊन नाही, मग मी अगदी परत काही आलो. ते मूर्तीच्या समोर ध्यान केलं पाहिजे असं हा, काही त्या मंदिराच्या तिथे मिळालं, परिसरात. म्हणजे हा तिथे मिळालं मला हम्म. जागा, ती तिथे बसली होती मी. तिथे छान वाटलं आणि तिथे ऊर्जा पण छान होती, फील झाली. म्हणजे ना धन्यवाद आतापर्यंत. श्रद्धा मॅडम. झालं. हा, धन्यवाद. तुम्ही जे ध्यानाचं जे बोलला कोजागिरीचं, ते आज आम्ही सकाळच्या ध्यानाबद्दल बोलतोय. सकाळी मी काही सांगितलं ते लोकांनी केलंय. तर थोडस सकाळचं जे ध्यान आहे त्याच्याबद्दल बोलणं चाललेलं होतं. तर हे आजचं बोलणं होतं, कारण पिरॅमिडमध्ये जे काही काल करून घेतलं. तर तुमची श्रद्धा मॅडमची आतुरता होती रेकॉर्डिंगचं, विचारलं त्यांनी.
3 साडेतीन तास मी राबले, पण रेकॉर्डिंग नाही ते अपलोड झालं. म्हणजे तरी जे काही पौर्णिमेला कोणी केलं असेल, काल पौर्णिमा कितीला संपली मला नाही माहिती. शेवटी सकाळी उठून बघितलं तर अपलोड झालेलं होतं. आणि 20-22 लोकांनी विहंगमवर बघितलं होतं. 8 लोकांनी सुदर्शन पिरॅमिडवर बघितलं होतं. सुरू केलं तर डन 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 म्युझिकचाच आवाज. ऍक्च्युली सुदर्शन पिरॅमिड मधलं कालचं रेकॉर्डिंग ते सायलेंट म्युझिक होतं. तर मग हे झालं. मी सकाळी जॉईन झाले आणि मग मी म्हटलं पिरॅमिड मधलं ध्यानाचा लाभ द्यावा सगळ्यांना, म्हणून मी अर्चना मॅडम अर्चना मॅडम घेतात, मला खूप आनंद झाला. म्हटलं अरे वा, या घेत आहेत, प्रॉब्लेम यांचा सॉल्व्ह झालेला दिसतोय. मला ब्रेक करणं नाकीनऊ येत होतं. आता मी यांना रोखू कशी, जसं आज सुचिता मॅडमचंही झालं आता, तसंच अर्चना मॅडमचं मी रोखू कशी काय झालं की मग शेवटी काहीतरी मी म्हंटलच, कारण मला ते घ्यायची म्हणजे असं वाटत होतं ते ध्यान तुम्हाला मिळावं, पौर्णिमेचं ध्यान. मग ते सुरू केलं तर हे म्युझिक काय 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 म्हटलं जाऊ देत, आता ते म्युझिक मध्ये आवाज माझा येणार नाही, ठेवू ते बाजूला आणि विदाउट म्युझिक ध्यान घेऊ. बघते तर नूतन मॅडमच नाही. बघा माझं एवढं लक्ष असतं बरं का, लक्षात ठेवा. हे प्रूफ सांगते मी तुम्हाला, तर नाव नसतं घेतलं पण मला प्रूफच द्यायचंय. मी किती बारीक सारीक विचार करते. अरे म्हटलं मला तर हे आता सगळं घ्यायचंय, नूतन मॅडम नाही दिसत. ठीक आहे म्हटलं, चला सुरू केलं. आणि मी काय म्हटलं पिरॅमिड आणि श्रद्धा मॅडम तर नसतात, हेही मला तर आधीच माहितीये. तर म्हटलं श्रद्धा मॅडमना आस लागलीये त्या ध्यानाची आणि मग त्या नाहीयेत हे माहितीये. म्हटलं मग ते रिपीट करू, म्हटलं हे ऐकायला येत नाहीये, म्हणजे हे चांगलं रेकॉर्डिंगही जाईल, लोकांनाही फायदा मिळेल. आणि म्हणून की म्हटलं मी घेते आता कालचं, ऐकायला येत नाही तर मी घेते चला. आणि आता चला विदाउट म्युझिक घेऊ हे म्हटल्यावर नूतन मॅडम हव्यात आहेत का आता जे काही आहे ते त्या नाही दिसल्या. म्हटलं ठीक आहे चला सुरू करू. आता काय झालं बघा, गंमत अशी म्हणजे की बोलायला गेले कालचं पण आलं वेगळंच. पूर्ण अर्धा पाठ सगळा नवीन आहे की जो पिरॅमिड मध्ये घेतलाच नाहीये. आणि अर्धा भाग जिथून त्या गॅलेक्टिक सूर्याला जोडलं जातो तिथून पिरॅमिड मधलं, पण अर्ध जे काही आलंय ते पण खूप सुंदर आलंय. आणि ते जे आलेलं आहे अर्ध, ते पण महत्वाचं आहे कालच्या इतकंच. आणि मग ते रेकॉर्डिंग मी देवी ध्यानात टाकलेलं आहे. नवदुर्गा, नवचैतन्य आणि अश्विन पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा हे ब्रह्मांडी ऊर्जेनी करून घेतलेलं आहे, तुम्हाला सांगते. म्हणजे कोजागिरी पौर्णिमेनी जे दिलं ते पण आणलं गेलं. अश्विन पौर्णिमेने जे दिलं, अश्विन महिन्यात नवरात्री जे घडतं तेही आणून दिलं. त्याचं कॉम्बिनेशन आज ग्रहण करायला मिळालंय. मला हा संकेत आला. देवी ध्यानाला का टाकलं ते पण सांगते तुम्हाला कसं असतं हे. हे ज्या वेळेला ध्यान घडलं गेलं, निम्मे कमी लोक जॉईन झाले. तिथेही लिंकची काहीतरी गडबड झाली, काय माहिती का लिंक फ्री लिंक आहे लवकर संपेल. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे बसले ठराविकच लोक की ज्यांना हे मिळायचे त्यांनाच मिळतंय. आणि हे आता मला युट्यूबवर टाकून चालणार नाही. आणि ते देवी ध्यानात अपलोड झालं. हे अशा इन्स्टिंक्ट आहेत. मी याच्या अर्थच काहीतरी बोललेही असेल, कोणी अटेंड केलं सांगा मला, मला हे एक्झॅक्ट आठवत नाही, पण तो संदेश होता. मग तो देवी ध्यानावरच पडला गेला. पण परत अजून एक लॉजिकली विचार केला, ठीक आहे इतरांनाही कळवू देत, ज्यांना आता ते ग्रहण करायचे नंतर ग्रहण करायचे, थोडा इफेक्ट राहणारच आहे ना रेकॉर्डिंग ऐकून, तर त्यांनाही मिळू देत. म्हणून मग मी ते सांगितले, टाकले ज्यांना करायचे त्यांना करा. मग नोव्हेंबर मधला देवी ध्यान माझ्या गायडन्स खाली लॉन्च झाला. कुठंही संकल्प नव्हता, काही नव्हता, अशी प्रतिपदा माझ्याकडून करून घेते. तुम्ही मागचे सगळे रेकॉर्ड बघा, प्रतिपदेलाच कोर्स बऱ्यापैकी प्लॅन होतात, जाणून बुजून मी करते, जाणून बुजून मला संदेश येतात. आणि तो हा देवी ध्यान माझा फॉलोअप नोव्हेंबर 3 करून घेतलेला आहे. आणि मग मेसेज टाईप करताना माझ्या लक्षात आलं, येस काय लिहायचं सुरुवात करायची विचार करते मी, टाईप करते, मग माझ्या लक्षात आलं अरे येस नोव्हेंबर पर्यंत, 25 नोव्हेंबर पर्यंतच ही ऊर्जा आहे नवचैतन्याची. आणि जे काही घडामोडी घडणार आहेत आणि जास्त ध्यान करण्याची गरज, हे बोलले मागच, त्याला व्हिडिओ पण आहे प्रूफ. आणि मग लक्षात आलं का हा कोर्स लॉन्च होतोय नोव्हेंबर मधला देवी ध्यानाचा. हे सगळे गोष्टी आहेत, त्या अनुभूतीला तुम्ही हळूहळू येतच चाललेला आहात. हे असे संदेश येतात. आपल्याला काही कोणी कानात वाक्य काही लिहून असं
लिहून तर घेतं, पण हे चैतन्याला कनेक्शन झाल्यावर ब्रह्मांडातलं हे सगळं नॉलेज आपल्याला आपोआप येऊ लागतं आणि ती करवून घेते शक्ती. तर हे सगळे असे लॉजिक आहेत. आता मृणाल मॅडमने बोलायचंय. मॅडम, मृणाल मॅडम बोला. तर हा, नमस्ते ताई. नमस्ते. सगळ्यांना आत्मवंदन. मला खरं मी जुलैपासून तुमच्या सगळ्यांच्या संपर्कात आलेली आहे. सगळ्यात आधी सांगते की सुरुवातीला मला संकल्प वगैरे कसा लिहायचा काहीही माहिती नव्हतं. पहिला किस्सा सांगते आणि मग सांगते की आणखी कशी मी जोडल्या गेली. माझ्या मुलीची कॉलेज कॅम्पस थ्रू जानेवारी फेब्रुवारी मध्ये साधारण सिलेक्शन झालेलं होतं. पण त्यांनी काय सांगितलं होतं, रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला जर समजा डिस्टिंक्शनचे एक मार्क सांगितले ते इतके मिळाले की तुम्ही जॉईन व्हायचं आहे. तिथून पुढे तिचं कॉलेज वगैरे झालं. आता इथं सिलेक्शन झालंय म्हणून ती खुशच होती. मजा अशी झाली की ह्या वेळेस त्यांची परीक्षा पण खूप लांबली. म्हणजे रिझल्ट वगैरे सगळा लागायला जुलै आला आणि त्यांनी साधारण एक डेट दिली होती की साधारण तुम्ही जूनच्या ह्या तारखेपर्यंत कळवा. तर जूनच्या त्या तारखेपर्यंत ह्यांचा काही रिझल्ट लागला नव्हता म्हणून हिने फक्त मेल केला होता कंपनीला, आमचा रिझल्ट काही अजून लागलेला नाहीये, काय करू. तर ते म्हटले रिझल्ट लागल्यावरतीच या. रिझल्ट साधारण 18 जुलैला लागला. तिने कळवलं. आता हिचं सिलेक्शन झालेलं होतं म्हटल्यावरती ही खुश होती की काही प्रश्नच नाहीये, आपण तिथं जॉईन होतोय वगैरे वगैरे. पण त्या रिझल्ट त्यांच्याकडे मिळाल्यावर त्यांचा मेल काही आलेला नव्हता कुठलाच. 25 तारीख पर्यंत आनंदामध्ये गेले आणि तिथून पुढं तिचं असं टेन्शन वाढलं. आणि मी नुकतीच इथे लागलेले होते. त्याच सुमारास मला हार्ट मेडिटेशन बद्दल कळालं. मी काही तिला बोलली नाही, पण माझं मी सुरुवात केली. फक्त आता सांगते की आपण तुम्ही जे सांगता ना योग्य शब्दांमध्ये संकल्प लिहा, त्याचा पहिला धडा सांगते कसं झालं. आता योग्य शब्दांमध्ये मी तिथं काय लिहिलं होतं, संकल्प केला होता, लिहिला नव्हताच, कुठेही लिहिला नव्हता. संकल्प करताना म्हणत होते की मयुरीला मेडलाईन मधून कॉल आला आहे, कॉल आला आहे, कॉल आला. गंमत अशी सांगते, 1 तारखेला म्हणजे 1 ऑगस्टला सकाळी 10 वाजता ऑफिस सुरू झालं असेल त्या सुमारास तिला पहिला फोन आला आणि तुझं सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे असं असं आपण ट्रेनिंग घेणार आहोत 12 तारखेपासून. तर तुला आहे ना वेळ, तुम्ही काही पुढं प्लॅन बनवला नाही ना, कारण रक्षाबंधन होतं ना पुढच्या आठवड्यामध्ये. तर ती म्हटली नाही, आणि एवढं बोलून त्या मॅडमनी फोन बंद केला. हिने येऊन आनंदात गोष्ट सांगितली. आम्ही पुन्हा सगळेजण खूप छान खुशीमध्ये आनंदामध्ये. गमत सांगते, अख्खा आठवडा निघून गेला. मी संकल्प काय लिहिला होता, कॉल येणार आहे, फक्त कॉल आला. त्यांच्याकडनं कन्फर्मेशनचं लेटर बिटर काहीही नाही. आता 12 तारखेला तर त्यांनी सांगितलं होतं 12 एक तारखेपासून आपण मिनिट मॅडम, ब्रेक करते. सगळ्यांनी मॅडम किती सुंदर सांगतायत बघा. खूप धन्यवाद मॅडम तुमचे, मृदुला मॅडम. मला हेच अपेक्षित असतं, व्यवस्थित आपण संकल्प कधी केलता, कसा झालता आणि त्याचं काय झालं, मग एंड रिझल्ट बघा. फोन वगैरे मी कॉल तुम्हाला कानाचा यूज करण्यासाठी, व्हिज्युअलायझेशन साठी सांगते, किंवा मग फोन आला तर ऍडमिशन मिळाल्याचा फोन आला असं पण लिहिलं पाहिजे. तर मॅडम खूप छान सांगतात. तर मॅडम धन्यवाद, कंटिन्यू. तर आता 12 तारीख जवळ आली ती. आम्ही सध्या साताऱ्यापासून जवळ परळी म्हणून गावे, आमच्या गावी राहायला गेलेलो आहोत. आता मजा अशी झाली की हिला पुण्याला जायचंय, म्हणजे परत राहण्यासाठी वगैरे. तर म्हणजे किमान शनिवारी तरी गेलं पाहिजे, कारण सोमवारी सकाळी 10 वाजता ऑफिसला जॉईन व्हायला पाहिजे. पण त्यांच्याकडनं काहीच पत्रव्यवहार नाहीये, तर कुठल्या बेसवर आपण डायरेक्ट कंपनीमध्ये जाणार, ही मनामध्ये शंका येतेच ना. आता काय करायचं. पुन्हा 2-3 दिवस राहिलेले असताना माझं पुन्हा हार्ट मेडिटेशन, कारण मला तेव्हा तेच जमत होतं खरं सांगायचं तर. म्हणजे पहिला लगेचच हे आल्यावरती आपण त्याच्यावरती जास्त फोकस करतो ना. मी पुन्हा सुरू केलं. बरोबर 2 दिवसांनी तिथून, म्हणजे आता ही शनिवारी मयुरी निघणार होती, शुक्रवारी संध्याकाळी त्यांचा फोन आला की हे डॉक्युमेंट्स आहेत, हे तू सबमिट करायचे आहेत, आपलं ट्रेनिंग जे आहे ते पुढं गेलेलं आहे. आणि मग ट्रेनिंग पुढं गेलेलं आहे. ठीक आहे, झालं. त्यांनी फक्त एक लिस्ट दिली की हे डॉक्युमेंट घेऊन असे असे सबमिट करायचे आहेत. आता आम्ही इथे राहत होतो, ते झालं, सगळ्या प्रोसेस पूर्ण झाली वगैरे वगैरे. पण हे कधी कळलं, हार्ट मेडिटेशन कॉल आला होता त्यांच्याकडनं. मी जेव्हा पुढचा हे करत होते, म्हणजे
कन्फर्मेशन येत नव्हतं, तेव्हा मी काय केलं की कंपनीकडून कन्फर्मेशनचं म्हणजे डॉक्युमेंट सबमिशन साठी बोलतील, ह्याच्यामध्ये फक्त डॉक्युमेंट सबमिशन साठी बोलल्या गेलं. आलं का पंचायत? म्हणजे तिथंही माझा संकल्प लिहायला चुकला किंवा नाही कळलं की काय आपण लिहायला हवं होतं. पण आता थोडीशी हुशार झाले होते. ह्यामुळं काय घोळ झाला, तिचं झालं सगळं सिलेक्शन झालं, त्यांचं ट्रेनिंग ह्याच्या सुमारास म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशीपासून 19 तारीख होती माझ्या अंदाजाने, 19 तारखेपासून त्यांचं ट्रेनिंग झालं. नीट संकल्प न लिहिल्यामुळे त्यांनी सांगितलं 90 दिवसाशिवाय आम्ही तुम्हाला कन्फर्मेशन देणार नाही. तो काय तुमचा पिरियड असतो ना, तो असणार आहे. पण सांगते, तरी मला आनंद का होतोय तर मागच्याच 2 दिवसापूर्वी त्यांच्या कंपनीमध्ये त्यांचे जे मिडलाईन ही फॉरेन कंपनी आहे, तर तिथले सगळेजण आले होते. आता सांगते, आपण संकल्प लिहितो तर कसं चांगलं होतं. 5 विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मी ट्रेनिंगसाठी बोलवणं येईल, सॉरी माझा संकल्प असा होता, डॉक्युमेंट्स पूर्ण करून ट्रेनिंगसाठी बोलवणं येईल असं होतं. हे 5च मुलं सिलेक्ट झाले. ते ह्या 5 मुलांसाठी 90 दिवस रोज ट्रेनिंग आहे. 90 दिवस फक्त 5 मुलांसाठी. बरं, ह्या 5 मुलांना कंपनीनी डेल सारखा लॅपटॉप, A1 कंपनीचं म्हणजे कॅल्क्युलेटर, म्हणजे ह्या सगळ्या ज्या आहेत ना, ह्या ऍक्सेसरीज न्यू ब्रँड दिलेले आहेत. त्याच्या आधी जेव्हा ती गेली होती ट्रेनिंगसाठी वगैरे, तर तेव्हा पण हे मिळाले होते, पण ते कोणीतरी वापरलेले वगैरे असे दिलेले होते. पण ह्या कंपनीमध्ये हे सगळं हे झालं. रोज ह्यांच्यावरती ह्यांना नेण्या आणण्याची सोय सुद्धा कंपनीतर्फे केली जाते. बऱ्याच सगळ्या म्हणजे फॅसिलिटी खूप चांगले मिळालेले आहेत. हे सगळं झालं. पण तो 90 दिवसाचा आकडा, अशी ती टांगती तलवार असते ना, ती अशी आपल्या मागे फिरत असते. म्हणजे माझ्या हे अगदी की ती कॉन्फिडंट आहे की नाही नाही माझं होणारच आहे वगैरे. तर त्याचा किस्सा सांगते पुढे. 2 दिवसापूर्वी काय, त्या मॅडम आल्या फॉरेनच्या वगैरे, आणि त्यांनी हे 5 दिवसाचं ह्या 5 मुलांचं काय ट्रेनिंग चाललंय वगैरे. शक्यतो ट्रेनिंग मुलांशी डायरेक्ट सीईओ येऊन कधी बोलत नाही. ते म्हटले आम्हाला त्यांच्याशी बोलायचं. मग या मुलांना कॉन्फरन्स हॉलमध्ये नेलं आणि तिथं त्यांच्याशी हे केलं. म्हटले काय चालली प्रोसेस, एक प्रोसेस विचारली, म्हणजे ही चालली वगैरे. आणि त्यावेळेस मयुरीला विचारलं त्या प्रोसेस बद्दल. मयुरीने खूप छान सगळं सांगितलं आणि हे झालं. मग त्या पण खुश झाल्या वगैरे सगळं. नंतर ट्रेनीचे ह्यांना रोज वेगळी ट्रेनी आहे. ज्या ट्रेनीने हे सगळं सिलेक्ट सांगितलेलं होतं, ही सगळेजण ट्रेनी म्हणजे ट्रेनर हे सगळं ऑनलाईन बघत होते की मुलं काय उत्तरं देत आहेत वगैरे. आणि मग ती हे सगळं झाल्यावर, हे बाहेर आल्यावर त्या ट्रेनीचा मेल आला की मयुरी, तू माझं प्रमोशन कन्फर्म झालं, पण तू पण कन्फर्म झालीसच. म्हणजे केवळ त्या उत्तर देण्यामुळं ती कन्फर्म झाली. म्हणजे 90 दिवसाची टांगती तलवार त्या नियमानुसार असेल वगैरे, सगळं असेल तर 90 दिवस पूर्ण व्हायचे. पण आपण कसं वागावं किंवा आपली पॉझिटिव्हिटी कशी ठेवावी, ह्या 2 संकल्पांमुळे कळलं. आता ध्यानाचा मी संकल्प लिहायला खूप उशिरा शिकले. त्यातला अजून एक किस्सा सांगते. हा हसण्यासारखा किस्सा आहे बरं का. संकल्पामध्ये खरं तर सांगायचं तर आता आम्ही खूप सुखवस्ती, म्हणजे मयुरी बद्दल एक, म्हणजे मुलीबद्दल एक थोडस आपल्याला हे असतं, ते सोडलं तर बाकी आता काही इच्छा आकांक्षा राहिलेल्या नाहीत. पण असं कुठंतरी खूप दिवसापासून वाटत होतं की मला ध्यान जमलं पाहिजे. माहित नाही आपले नक्की कुठले तरी वेवलाईन असणार आहेत, त्याच्याशिवाय मी काही इथे ह्या ग्रुपशी जुळणं तसं काही शक्य नव्हतं. साताऱ्यात असते तर मे बी शैला त्यांनी लिंक टाकली असती तरी मी जॉईन झाले नसते. मला नक्की खात्री आहे, मी जर समजा सातारा शहरात आता राहिला असते तर नक्की नसते. इकडे परळीला आले आणि हे वास्तविक आता माझा सकाळचा दिवस सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत सतत चालू असतं काही ना काहीतरी. असो, तो वेगळा विषय. मेन विषयावरती येते, संकल्प कसा चुकतो लिहायला. मी लिहिलं होतं, माझे केस घनदाट आणि काळेभोर झाले आहेत. तुम्ही म्हणाल काय, तर ठीक आहे, तेव्हा माझे केस गळत होते वगैरे वगैरे. ध्यानामुळं केसांची गळती थांबली हे कन्फर्म. पण इथे गावाच्या बाहेर राहतो आणि साताऱ्यात बांधकाम चालू असल्यामुळे मला काही वरचेवर जाणं होत नाही. त्या दिवशी गेले होते धावत पळत, तोपर्यंत मिस्टरांचा फोन आला, मी पोवई नाक्यावरती पोहोचलोय, तू 10 मिनिटांमध्ये समर्थ मंदिरला पोच. आता माझ्या समोर जे दुकान होतं तिथं मी हेअर डाय मागितला. मला जो हवा होता तो नव्हता, म्हणजे त्याच्याकडे हेअर डायच नव्हता कुठला. त्यांनी तो एक मला दिलं, ते
एक मेहंदी प्रकारातला काहीतरी हेअर डाय होता. मी आता जस्ट मला नाव आठवेना. तर तो आणला मी आणि तो झालं, दुसऱ्या दिवशी लावला वगैरे, काही ते कार्यक्रमच होता वगैरे वगैरे. केस कसे झाले? घनदाट काळेभोर केस झाले. घनदाट म्हणजे ती मेहंदी लावल्यामुळं ते इतके राठ आणि घनदाट झाले होते की मला काही केल्या 4 दिवस ती मेहंदी काढण्यामध्ये वेळ गेला. आणि इथे तेवढा वेळ मिळत नाही स्वतःसाठी, खरं सांगायचं तर. आता सुद्धा मी खाली एक काम करायचं अर्धवट ठेवून आले, पण म्हटलं आज काही झालं तरी हे बोलायचं, कारण रोज आपलं गडबड आहे सांगितलं जात नाही. म्हणजे संकल्प ह्यावरनं एक कळलं की संकल्प सुद्धा लिहिताना कसा लिहायचा असतो. हे सगळं मी गणपतीच्या आधीच सांगते बरं का. आता हळूहळू कळलेलं आहे. माझा कायम पहिल्यापासून शेवटपर्यंत एक पहिला संकल्प असा असतो, मला ध्यान जमून माझी कार्यक्षमता वाढलेली आहे आणि मला देवाचं दर्शन, म्हणजे आता देव हा सुद्धा कळलेला आहे खरं काय आहे ते, पण माझ्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये देवाचं दर्शन झालंय असं सुद्धा होतं. हळूहळू तुमच्या सगळ्यांच्या बरोबर येऊन येऊन मी म्हंटल तसं की मला असं वाटायचं की मी पहाटे उठते, म्हणजे कारण 5:30ला मी उठायचे, पण आपण ह्या ध्यानामुळं आंघोळ वगैरे, कारण नंतर मग मला वेळच नसायचा, त्यामुळं मी बरोबर 4:05 कमी असताना वगैरे उठायचे. तर असं होतं, मला काय वाटायचं की मला झोपच येते, माझी झोप पूर्ण झाली नाही म्हणून मला ते असे झटके बसतायत. मला खूप दिवस असं वाटायचं. मग असं वाटायचं की नको का, शेवटच्या दिवशी तुम्ही म्हणायचं ना 5 मिनिटं पडून घ्या वगैरे वगैरे, तेव्हा इतकं बरं वाटायचं ना. ती जी काही हे असायचे, नंतर कळलं की खरं खरी कार्यक्षमता, कारण सुरुवातीला इथं बाई नव्हती, बाई पण आहे आता, काही प्रश्न नाही, पण सकाळपासून रात्रीपर्यंत हळूहळू, म्हणजे सुरुवातीला मला चिडचिड यायची माझी, की काय हे, का आपण आलो इथं राहायला. म्हणजे मी पण दाखवली तयारी ना की चालेल गावामध्ये, काही हरकत नाही, म्हणजे चूक कुठंतरी माझी पण होती. मग खूपदा असं का आपण इथं आलो राहायला वगैरे असं. पण गंमत सांगते, हळूहळू माझी कार्यक्षमता, माझी चिडचिड कमी झाली. आता सुद्धा बांधकाम करायला आज जवळजवळ 22 कप चहा लागला. अक्कांना त्यांचं शेतातलं काम आहे, शिवाय नवरात्राचे त्यांचे 9 दिवस उपास आहेत, त्यामुळे मी त्यांना सांगते तुम्ही तुमचं दुपारी झालं की तुम्ही तुमचं जात जा. पण मजा सांगते की आता कुठेही चिडचिड होत नाही, कार्यक्षमता कुठेही, म्हणजे उत्साह इतका असतो ना की काही बोलायला नको. आणि हा जो उत्साह असतो ना, शनिवार रविवार सगळ्यांना परळीबद्दल, सगळ्या नातेवाईकांना परळीबद्दल प्रेम आहे. काही कामानिमित्त आम्ही सगळेजण, म्हणजे मुलांची शिक्षण, ऑफिस वगैरे ह्या निमित्त आम्ही सगळेजण गावामध्ये राहत होतो, पण परळीला आलो तसं सगळेजण बालपणाच्या आठवणी वगैरे ह्या निमित्ताने सतत इकडे येत असतात, त्यामुळे शनिवार रविवार पूर्ण बिझी असतो. तर परवा माझा एक जावई आहे, त्याचा आला होता मेसेज, म्हणजे असं थँक्स म्हणताना वगैरे. तर म्हणे मामीचं मला एकच आवडलं की ती किती कार्यक्षम असते, इकडं हे कर ते कर ते कर असं करून, की म्हणजे मला ट्रेकिंग आवडतं, मी त्यांच्याबरोबर ट्रेकिंगला गेले, म्हणजे हे दमून एका ठिकाणी बसले. मला ते बघून यायचं होतं, मी एकटी जाऊन बघून आले सगळं ते. म्हणजे हे ध्यानामुळे मी एक सांगते की दमायला कुठं होत नाही. पाठ टेकताना मी रोज ह्याला म्हणते की हा पाठ टेकली की तो जे सुख असतं ते खूप छान असतं. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी अलार्म वाजतो तेव्हा बरोबर जाग येते. फक्त कधी गडबड होते, पुढचा जो अलार्म असतो ना माझा 5:30चा, तो वाजला आणि इकडे संपलं नसेल की पुढचं माझं ध्यान होत नाही, कितीही म्हंटल. म्हणजे ती चूक आहे की आपण थोडस असं ओढून आणलं पाहिजे वगैरे वगैरे. तेव्हा असे पाहता तो दुसऱ्या मोबाईलवर असतो, खाली तो मोबाईल असतो, पण आपलं म्हणतो ना एक सबकॉन्शियस माइंड अजून त्या क्षणाला अजून चालू असतं. ते बरोबर त्या अलार्म तो मला ऐकू देतो. आणि 5:30च्या नंतर जर समजा ध्यान पुढे गेलं की खरं खरी, म्हणजे माफ करा मला की कितीही त्या क्षणाला काही होत असलं ना तरी सुद्धा मला पुढं हे होत नाही. जसं मी म्हंटल, मला गडावरती खूप छान अनुभव आला ध्यानाचा, तसाच अनुभव दसऱ्याच्या ह्याला आला, पण लागोपाठ आपण 2-3 दिवस सगळेजणच बिझी होतो. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही कुंडलिनी ध्यान घेतलं होतं. कुंडलिनी ध्यान घेताना माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप नवी आहेत. म्हणजे मी म्हटलंही होतं सुरुवातीला की मला शरीराच्या आतमध्ये
हालचाल होते तिकडं लक्ष द्यावं असं वाटतं. आणि काय होत असते, हे असं का होतं, इकडं मन भरकटत जातं. मी म्हंटल की मला संगीत ध्यान जास्त आवडतं. खरी जेव्हा ते व्हायब्रेशन चालू होतात, तर तेव्हा आपल्याला आतमध्ये फिलिंग, सहस्त्राधारामध्ये फिलिंग, आणि नंतर ताईंची वाक्य येतात त्या संदर्भातली. याचा अर्थ त्या म्युझिकनी तिथं सुरुवात झालेली असते. म्हणजे मला हे शब्दामध्ये मांडता येत नव्हतं खरी म्हणजे. हे मला मध्ये पण एकदा जेव्हा मी संगीत ध्यानाबद्दल लिहायचं होतं, त्याही दिवशी मी हे करत होते. आता मला बोलताना ही वाक्य सुचतात खरं तर. म्हणजे ताईंचं वाक्य काही सेकंदानंतर येतं, पण त्याच्या आधीच तिथं व्हायब्रेशन सुरू झालेले असतात. त्या म्हणतात की तुमचा आता डावा हात आपल्या हृदयाजवळ ठेवायचा, पण त्या क्षणाला ते सुरुवात झालेली असते. म्हणजे हात हललेला नसतो, पण तिथं काहीतरी हालचाल होती ही जाणवत राहते. आणि हा अनुभव खरी ताई तुमच्यामुळं मला मिळायला लागलेला आहे. मी परत भरकटत गेली, पुन्हा मूळ मुद्द्यावरती येते. दसऱ्याला कसं झालं, तर त्या दिवशी सुट्टी असल्यामुळं मला गडबड नव्हती, त्यामुळं अलार्म जरी म्हणजे आपलं घड्याळ पुढे गेलं तरी मला टेन्शन नव्हतं त्या दिवशी. तर कुंडलिनी बद्दल तुम्ही ध्यान घेत होता. तेव्हा आपण झोक्यावर जर समजा एखादा बसला आणि अशा पिळे 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 बसतात की नाही, तसं काहीस पिळे, पण मला कुठून छातीपासून वर, की मला असं वाटलं, असं माझं डोकं पण इतकं जोरात झटका दिल्यासारखं झालं की मी झोक्यावरती बसलेली, किंवा मी खाली झोक्यावर बसले असेल आणि मला कोणतरी असं फिरगाळतंय असं वगैरे वगैरे. आणि त्याच दिवशी तुम्ही माझ्या अंदाजाने तो दुपारी एक फोटो शेअर केला होता की ज्याच्यामध्ये आडवं ते सगळ्या फ्रिक्वेन्सी जात आहेत वगैरे. आणि मग म्हटलं की हो, आपल्याला जे असं 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 आपण असं असं फिरत होतो नुसतं गोल गोल, माझा वरचा भाग फिरत होता, माझी संपूर्ण बॉडी हालत नव्हती, किंवा मला इथले जास्त जाणवत होते ह्या इथून पुढच्या वरच्या भागाचे. आणि मला खरी इतकं जोरात असं झालं, म्हणजे मिस्टर माझे बेडवरती होते, मी खाली ध्यानाला खाली बसलेली असते, तर ते पण म्हणजे एकदम म्हटले काय ग असं वगैरे वगैरे. पण हे जे काही आहे ना ताई, म्हणजे ते खरी तुम्ही जे त्या दिवशी काय करून घेतलं किंवा काय असेल ते, म्हणजे मी ह्या ग्रुपला जॉईन झाले वगैरे त्यामुळं झालं. आणि खरी ग्रुप एनर्जीचा काय इफेक्ट असतो ना, तो अनेकदा जाणवतो. की मी म्हंटल तसं की कधी कधी असं होतं, ध्यान सुकतं, मग असं दुपारी थोडासा वेळ मिळतो, मग तेव्हा वाटतं करूयात वगैरे. पण दुपारी नुसतंच बसलं जातं, नुसतंच 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, काही नाही, काही होत काहीच नाही. मग ती फक्त मनामध्ये विचार, हे विचार नको, ते विचार नको, असं. मग हे सांगितले त्यांनी, हे करून बघूयात का, बरं ठीक आहे, मग हार्ट मेडिटेशन करू, बरं हे करून बघ, नुसतं वेगवेगळे, मग सूर्यमुद्राच करून बघूयात का, वेगवेगळे, असं सगळे नुसते प्रयोग केले जातात. म्हणजे हे सांगते की ग्रुप मेडिटेशनला संध्याकाळी बसल्यावर सुद्धा ध्यान होतं, सकाळी पण होतं, पण एकटं ऐकून करूयात म्हटलं तरी सुद्धा होत नाही, मन भरकटच. खूप जास्त बोलतेय मी. धन्यवाद ताई. नाही बोला, तुम्हाला बोलायचंय तेवढं, असं काही नाही. खूप छान अनुभव सांगताय मृदुला मृदुला आणि खूप आणि छान अनिल वाटलं तुझं मॅडमचा सगळं मेसेज ऐकून. आलाय, खूप अनुभव सुंदर सांगताय. म्हणजे मी ज्यावेळेस ग्रुपवर टाकलं, तुम्ही दोघी जॉईन झाला आणि छान प्रगती केली आहेस पुढं. सुरुवातीला हार्ट ध्यान म्हणजे हार्ट मेडिटेशन करतो ना आपण, त्याचाच खूप छान रिझल्ट येतो. आणि हे मी माझ्या जवळच्या सगळ्या मैत्रिणींना शिकवलंय, कित्येक गोष्टीत त्यांना दाखवून दिले, जी आपल्याला हवी आहे ती कशी आपण मिळवू शकतो. तर अगदी जबरदस्त सगळे टेक्निक्स इथे मेडिटेशनचे मंगल मॅडमनी शिकवलेले. तरी म्हणजे ऍक्च्युली कसं, बोला. हे सगळं करत असतो ना आपण, म्हणजे आता मी म्हंटल तसं की आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलं तर शक्यतो काही नाहीच आहे. पण परवा मला पिरामिडला यायचं, तेव्हा असं वाटलं की आता अरे आपण संकल्प लिहायला हवा होता का. मग मी आता संकल्प लिहिलाय की
आमचं स्लॅबचं काम पूर्ण झालेलं आहे, गेस्ट हाऊसचं काम पूर्ण झालेलं आहे. पण म्हणजे हा हा म्हणजे मग हे अ, आता संकल्प लिहिताना सुद्धा आहे ना, खरंच मनापासून विचार केला जातो. म्हणजे ताईंकडनं अजूनही माझा ते डावी नागपुडी उजवी नागपुडीचा गोंधळ आहे बरं का. म्हणजे थोडस एवढं कळलेलं नाही, आहे. शिवसरोदय शास्त्र करा. आता पिरॅमिडला येण्याचं म्हणत होता, 15 नोव्हेंबरला मी शक्यतो घेईल किंवा 15 डिसेंबर. त्यावेळेला प्लॅन करा आणि शिवसरोदय शास्त्र जरूर शिका. हा गोंधळ म्हणजे तुम्ही शिकलाच नाहीये ना तिथे, म्हणून ऍक्च्युअली पिरॅमिडवर मी घेतली प्रॅक्टिस करून. नाडी कशी ओळखायची, आता नाडी ओळखा मग पुढे चला असं. तर मी शैलजा मॅडमना एक कन्फर्मेशन विचारतेय की मृदुला मॅडम बद्दलच तुम्ही असं म्हटलं होता का, कारण 2 नावं आली आणि शैलजा मॅडमना मी म्हटलं होतं ग्रुपला सांगायचंय सांगा. तर प्रत्येक ग्रुपवर ऑब्जेक्शन असतं, दुसरं काही आलं की अर्थात फोकस बिघडतो, हे सार्थच आहे. मग शैलजा मॅडम म्हटल्या मी टाकलं तर आवडत नाही ग्रुपवर, असं होतं तसं होतं. मग या दोघी का तिघी त्यावेळेला जॉईन झाल्या आणि साताऱ्याच्या असल्यामुळे साहजिकच मी काहीतरी शैलजा मॅडमना म्हणायला गेले. तर बहुतेक मला असं शैलजा मॅडम म्हटल्या का मृदुला मॅडम बद्दल की त्यांना वेळ होणार नाही फारसं करायला, की त्या खूप बिझी असतात. त्यांच्याबद्दलच बोललात का शैलजा मॅडम? शक्यता आहे, नेमकं कारण त्या मला हो, कारण तुम्हाला सर्व्हिस करतात ना त्या, हा, मला म्हणजे विचारायचंय त्यांना त्यामुळे काय हा करतायत, पण मला काहीतरी नाही, म्हटलेलं आठवतंय, ते याच का? तुम्ही जर समजा तुम्हाला माझं नाव मृणाल कळलं असेल ना, तर शैलजा यांच्याकडनं, कारण मला अनेक जण हो, मृदुला नाव असून झालं सुद्धा की मी विचारलं ना तुम्हाला तुमचं मृणाल नाव नावाने काय आहे. कधी मृणाल असतं कधी मृदुला, मी कन्फ्युज हा होत होते. मॅडमना मेसेजही नाही टाकला. हा नाही नाही, ही तर खरं गंमत आहे. आणि शाळेत असल्यापासून मी कधीही माझं नाव, म्हणजे माझं नाव मृणाल नाहीच आहे, मी मृदुलाच सांगते. पण मला अनेक जण नाव म्हणजे मृणाल कधी कधी. 80% लोक मला मृणाल नावानेच लक्षात ठेवतात. पण आता मी नाही, पण म्हणते मृणाल नाव इट्स कधी कधी तुमचं नाही, असतं, तोही माझंही काहीतरी कन्फ्युजन झालं. हे असेल योग मृणाल म्हणण्यामागे. नाही नाही, हो मला नाही हे नाही. सांगायचंय, त्या कोणाबद्दल म्हटलं ते मला नाही माहिती, पण त्या म्हटलं ते खूप बिझी असतात, त्या अटेंड त्यांना करायला जमेल की नाही. आणि त्या जर तुम्ही, कारण तुमच्या म्हणण्यात आता आलं मी बिझी, मला वेळच नसतो, तर पुढचा माझा प्रश्न, तुम्ही करता काय, मला काहीच माहिती नाहीये. तर ते काय, तुम्ही जॉब करताय का मॅडम? हा नाही नाही, ते सध्या सांगा ना आम्ही तुम्ही काय करताय. हा नाही नाही, आ, काही वर्षापूर्वीपर्यंत मी रुचांजली टूर्स नावाची एक टूर एजन्सी चालवत होते. बर. नंतर घरातल्या माझी आवश्यकता घरात होती, तेव्हा मी सगळं बंद केलं. या गोष्टीला 6 वर्ष झाली. हम्म. तरी मी आता बिझी असते, कारण आम्ही गावामध्ये राहायला आलोय. साताऱ्यामध्ये सगळ्या कामांसाठी बाई होती. अं, हम्म. इथे आणि मिळत नाहीये. इथं सगळ्या कामांसाठी मी एकच बाई आहे, अक्का बरोबर आहे, आहेत, आणि नाही सवय असं नसली की नाहीये. अवघडही होऊन जातं. अवघडही होतं. म्हणजे आता वयाच्या आपण ह्या टप्प्यावर पण आलोय, किंवा मध्ये ह्या सगळ्या गोष्टींची सवयच राहिलेली नाहीये. त्यामुळं मग हे खरं लाईट लाव रे चिडचिड होईल. खालची. पण हम्म. मग आता सगळं म्हणून मी आता बिझी आहे, मी घरीच आहे पण बिझी आहे असं. ठीक आहे, आता मला मॅडमचं खूप सुंदर झालंय शेअरिंग. बरेच मेसेज आले, ते मृदुला मॅडम वाचा, तुम्ही मृणाल मॅडम वाचा. तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही लिमिटेशन्स टाकू नका वयाचं, सवय नसल्याचं. आपण बोलताना बोलून जातो, पण आता आपण कॉन्शियस बोलायचं, आपलं बोलणं सुधारायचं, जे बोलले ती वेगळी वाक्य करायची. कारण वय झालंय ही फॅक्ट आहे. परत सवय नाही ही सुद्धा फॅक्ट आहे. पण आपल्याजवळ ऊर्जा आहे, आपल्याजवळ आपण जे फील करतो ते रिअलिस्टिक होतं. आता आपण असं म्हणायचं की ती सहजतेने आयुष्य चाललंय, किती सहजतेने सर्व पार पाडलं जात. असं म्हटलं तर तोही तुम्ही अनुभव घ्याल, आपोआप सगळ्या गोष्टी, जसं शैलजा मॅडम म्हटल्या असाइनमेंट जास्त झाल्या, हे तर माझे नेहमीचेच अनुभव आहेत. आपण असाइनमेंटचं बर्डन घेतो, 4 तासात जर एक असाइनमेंट झाली, आपण नुसता संकल्प जरी सोडला की माझ्या 4 असाइनमेंट झाल्या आणि होतात, सहजतेने होतात, आपल्यालाच आश्चर्य वाटतं. 4 तासात एक असाइनमेंट, आज म्हणजे 4 तासात 4 असाइनमेंट कशा झाल्या. हे माझ्या स्टुडंटशी सुद्धा अनुभव आहेत. मी स्टुडंट्सला शिकवायची सगळं, मार्कांचं जसं सांगितलं की मार्क बघा मिळेल, पेपर बघा, पेपर तोच येणार आहे. अभ्यासही न करता तुम्ही ध्यान जर केलं तर तुम्हाला आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळतील. तुम्ही फक्त ध्यान करा, तुम्हाला काय आयुष्य हवे तेच मिळेल. असं माझं शेवटी शेवटी वाक्य मुलांना व्हायची.
काही करू नका, फक्त ध्यान करा. आणि हे असाइनमेंटचं जसं झालं तसंच तुम्ही ते कामाला लावा. कामही आपोआप होतील. तुम्हालाच वाटेल भगवंत येतोय आणि माझी कामं पार पडतोय, कुठून मला ऊर्जा येते. कारण मी अनुभव घेतलाय. एकदा मी ठरवलं मला नको आता ही कामवाली. काही वेळेला आपल्या वेळेत नाही आली, हे आली की त्रास होतो. आणि मी ठरवलं नाही आता मीच करणार. आणि मी कॉलेज करून 2 वर्ष पूर्ण सगळी कामं झाडू, पुसून, भांडं सगळी मी केली. आणि मला कधीही असं वाटलं नाही की मी थकतीये, कारण माझा निश्चय होता तो. आता मला नकोय कामवाली, मला ते नकोच. टाइम न पाळणं, हे माळणं, माझ्या ह्याने मी करेल, भले उशीर व्हायचं. शेवटी माझे मिस्टर मला रागवायला लागले, "ती लाव पहिल्यांदा, किती तू करतीस आणि काय असं." तर ह्या गोष्टी तुम्ही पण करून बघा मृदुला मॅडम, सगळ्यांनीच करून बघा. हे काय प्रत्येक वेळेला आपल्या संकल्पाला आपण कामांना सुद्धा लावलं, सहजतेने होतात, सुखासीन होतात, आवड निर्माण. दुसरा एक मंत्र आहे की कामात आवड निर्माण केली की ते काम राहतच नाही. अभ्यासात आवड निर्माण केली की अभ्यास हा डोईजड होतच नाही. हे पण आहे. तर कामात आवड करून घ्या, स्वयंपाकात, झाडून, पोछात, की आता किती माझं छान हे एक्झरसाइज होती काय. तर तेही सगळं छान होणार आहे. संकल्पाबद्दल तुम्ही बोललात, तर आपण संकल्प कसे लिहायचे, छोटी वाक्य कशी करायची, पॉझिटिव्ह करायची, निगेटिव्ह करायची नाहीत. समजा मला त्रास होत नाही, माझ्या गोळ्या कमी झाल्यात, तर आयुष्यात काय कमी करायचे हे पण नको संकल्पात. भले गोळ्या औषध आहेत, भले औषध आहेत. तर ते पॉझिटिव्ह केले गेले पाहिजे. कारण आयुष्यात काय ऍड करायचंय, असं जर झालं तर लवकर संकल्प पूर्ण होतात. आपण पॉझिटिव्ह म्हणजे कसं विचार करतो, पॉझिटिव्ह थॉट्स म्हणजे निगेटिव्ह वाक्य नाहीये ना, चांगला विचार आहे ना, असं करतो. तर त्याचा दुसरा अर्थ असाही आहे की नको, नाही, नाही, नाही. कारण हे शब्द युनिव्हर्सला कळत नाहीत. आणि तो नाही कट होतो. मला गोळ्या कमी. तो कमी कळतच नाही. मला गोळ्या कमी हव्यात. मला गोळ्या हव्यात. नाही कळतच नाही ब्रह्मांडाला. त्यामुळे गोळ्या हव्यात. मला त्रास कमी हवा. कमी जात त्याला समजत नाही. मला त्रास हवा. या पण गोष्टी सगळ्या डिटेल आपण चर्चिलेल्या आहेत. संकल्पावर बरेच व्हिडिओ आहेत. ते सगळे ऐका. नंबर दिलेले आहेत त्याला. आणि हे सगळं आपण पुढं पुढं चाललोय. कारण प्रत्येक गोष्टी मी रिपीट करू शकत नाही. हे शिवसर्वोदय कोर्समधनं मी घेतलेलं आहे. पण माझ्या लक्षात आलं की हे मी तुम्हाला सगळं सांगायला हवे. आणि मी संकल्पावर फोकस नॅचरली देत गेले. मलाच उलगडा झाला. माझ्याकडनं संकल्पावर का फोकस दिला जातोय, हे जेव्हा मला व्हिडिओ आले खूप पुढचे हायर लेवलचे, की संकल्पाने आपले डीएनए बदलत आहेत. संकल्पाने आपले पितरांचे हे पुढे जात आहेत. पितरांना गती देतोय आपण संकल्पाने, लक्षात घ्या. वाटतंय तेवढं नाहीये एकीकडनं म्हणून आपण म्हणतो हे आपलं भौगोलिक चाललंय, मटेरियलिस्टिक चाललंय, तसं नाहीये. ही सगळी रहस्य बाहेर येणार आहेत. तुम्हाला प्रूफ म्हणून व्हिडिओ टाकलेत, पण तुम्हाला त्या समजण्याच्या अजून लेवल नाही आहेत 90% लोकांना. तर हे त्या व्हिडिओला मी प्रूफ दिलेत. जे लोक म्हणतात ना, की म्हणजे काही लोक मला असं म्हणतात, की संकल्प काय, हवं कसं, ध्यान कशासाठीच नाही, ध्यानात काही करायचं नसतं. त्यांना मी हे उत्तर म्हणून ती व्हिडिओ टाकले डॉक्टरांचे. त्यांनी संकल्पाबद्दल लिहिले, डीएनए बदलतात. त्यांनी लिहिलेलं आहे की तुमच्या पित्रांना गती मिळते संकल्प केल्याने. कारण पित्रांचा 5%, आपलं जे 7 ऑरा असतात, आपले जे 7 लेयर्स असतात, 7व्या लेयरवर पित्रांचं कनेक्शन आहे. मी शैलजा मॅडमना नेहमी म्हणते, आपल्या मनात विचार आला की आपल्या वडिलांच्या मनात विचार येतो. वडिलांच्या मनात जो विचार येतो तो आपल्या मनात आजही येतो. हे काही पित्रांचं कनेक्शन आहे असं नाही, जिवंत आई वडिलांचंही आहे. आपण फक्त ब्लडनी कनेक्टेड नाही, तर आपल्यात कॉर्ड्स आहेत, कॉर्ड्स. त्याला मी नाड असं माझ्या ध्यानातून शब्द आलेला आहे. नाड, नाड, एक नाड. ऍक्च्युअली तो नाळ आपण म्हणतो, तो नाही आला मला ध्यानात. नाड आला ना, हे मला काही कळत नसायचं. आणि जसं आपण सिल्वर कॉर्ड आपल्या सूक्ष्म स्तराशी आहे, आणि तो जो जेव्हा ऍस्ट्रल ट्रॅव्हल करायला जातो, तो सिल्वर कॉर्ड खेचून आणतो आपल्याला, आपल्या देहात आणतो. तसंच हे आई वडील आणि बहीण भावंड, लक्षात घ्या, एका घरात नांदलेले सगळे, यांचं कनेक्शन 7व्या स्तरावर आहे. त्यामुळे प्रत्येक विचार हा एकमेकांना घडवतो, इफेक्ट देतो. आणि हे आपण प्रॅक्टिकली दाखवले. ती वाईट आहे, ती वाईट आहे, ती कोण आहे माहिती पण नाही ना, आपलीच ऊर्जा निगेटिव्ह होतीये. म्हणजे ती वाईट आहे म्हणताना आपण आपल्यासाठी खड्डा खणत जातोय. आता ती वाईट आहे पेंडुलमला कळतं का? तर नाही. विचारातल्या, शब्दातल्या, मनातल्या व्हायब्रेशनला तो ओळखतो की ही ऊर्जा निगेटिव्ह आहे.
आणि म्हणून हे जे संकल्पाचं महत्व आपोआप जेव्हा मी ते व्हिडिओ ऐकले तेव्हा मला रिअलाइज झालं, मी काय संकल्प संकल्प करत बसलीये. शिवाय सर्वोदय कोर्स झाला तरी मी काय सगळ्यांना सांगतेय किंवा मला का प्रत्येक महिन्याला आपण करून घेतोय, लोक करायला लागले. मी मग ते तुम्हाला व्हिडिओ दिले, की ज्या लोकांना संकल्प नाही म्हणतात किंवा काय, ऍक्च्युअली हे सगळं मॅनिफेस्टेशनच आहे. कारण ब्रह्मांड आपली निर्मिती, नवयुगाचं परिवर्तन ही सुद्धा मॅनिफेस्टेशनच आहे. आणि रुपाली मॅडम काल म्हटल्या, मॅडम का हो हे सुद्धा आपलं जे काही आहे, काय म्हटलं तर त्या रुपाली मॅडम सांगतील, हे सुद्धा मायाजळच नाही का? मी म्हटलं अहो, मोक्ष हे सुद्धा मायाजळच आहे ना. सगळंच मायाजाळे बघितलं तर कुठलीही इच्छा मायाजाळच आहे ना. म्हणजे हे जरी तितकंच खरं, तितकं मॅनिफेस्टेशन, संकल्प, ब्रह्मांड, आपलं अस्तित्व हे सुद्धा मॅनिफेस्टेशननीच झालेलं आहे. म्हणून मला ती दुसरी बाजूही नाण्याची कळतीये, जी आता सगळी बाहेर पडणार आहे. आणि ही न्यू एज स्पिरिच्युअलिटी वेगळी बाहेर येणार आहे. ऍक्च्युअल पारंपरिक जे अध्यात्म ध्यान किंवा काय होतं ते सगळं रहस्य उलगडली जाणार आहेत. हे आहे तर संकल्पावर आपण केलेलं आहे आणि ते जरूर व्हिडिओ बघावेत. आता देवदर्शनावर मॅडमचं एक वाक्य होतं, की आधी देवदर्शन मिळावं ही इच्छा होती आणि आता देवदर्शनही कळलं काय आहे ते. ऍक्च्युअली तिथे काहीच चुकीचं नव्हतं, लक्षात घ्या. देवदर्शन, ईश्वर दर्शन हे आपलं अंतिम ध्येय असावं, याच्यात काहीच चुकीचं नव्हतं. तो ईश्वर म्हणजे मीच, हे दर्शन मला व्हावं असा अर्थ आहे त्याचा. ईश्वर दर्शन हे अंतिम ध्येय म्हणजे ईश्वर, तो ईश्वर मीच, हा अर्थ आहे. त्यामुळे तसंही काही त्यातला खरा अर्थ गरबील त्यातला कळाला, आपण असं म्हणू शकतो. खरा ईश्वर आणि आता तोच मी आहे, हे अनुभूती आज थोडस हे मनीषा मॅडमच्या सांगण्यात थोडी किंचित झलक आली. तर याच अनुभूती पहिल्यांदा सेकंदाला येत राहतात, की आपणच ब्रह्मांड, आपणच सगळं अस्तित्व आपलं सगळीकडं चहुरले आणि तेच कॉन्शियसनेस वाढण्याची झलक असते, की आपल्या खऱ्या अस्तित्वाची झलक आपल्याला यायला लागते. झटक्यांवर तुम्ही बोललात तर त्याच्यावर थोडस बोलते, कारण मी माझे कालपासून बरेच फोन झाले, काउन्सिलिंग परत झालेलं आहे पिरामिडला आलेल्या लोकांचं, त्यांच्या अनुभवावर. दीपाली पाटील मॅडमशी पण मी अर्धा एक तास बोललीये. काल दीपाली पाटील मॅडमला वेगळाच अनुभव येत होता, त्यांनी शेअरिंग केलेला आहे, व्हिडिओ येईलच. त्यांचे व्हायब्रेशन कालचे वेगळे येत होते. मॅडमनी पण आज झटके बोलले म्हणून बोलते मी. तर मागच्या 2 वेळेला आलेलेच आहेत दीपाली मॅडम, आणि मला नुसती नजर टाकली तरी मला कळतं कोणाची काय अवस्था आहे, कोण माझ्याशी मागच्या जन्माशी कनेक्टेड हे मला कळतं. तर त्यावेळेला दीपाली मॅडमकडे काल मी जेव्हा बघितलं, मी म्हटलं ना मधून मधून मीही उघडून बघत होते, कारण मी नुसतीच बोलत नाही, मी नुसतीच व्हायब्रेशन देत नाही, तर तिथे बघत सुद्धा असते पिरॅमिडला. जे इकडच्या ध्यानात फक्त आपण काही पार्टिसिपंटलीच बघू शकतो. तर त्यावेळेला माझ्या लक्षात येत होतं, की मॅडमचे झटके आज वेगळे आहेत. मॅडमना जे होतंय ते वेगळं होतंय आणि वेगळंच होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्यांचं वेगळंच होतं. त्यांच्याकडनं मी कन्फर्म करून घेतलं. त्यांना शेअरिंगला वेळ मिळाला नाही. पण मी तरी म्हटलं तुम्ही बोला, शेअरिंग करायचं असेल बोला. कारण मला जाणून घ्यायचं होतं एक्झॅक्टली काय झालं, काय होतंय. मग त्यांनी ते सगळं शेअरिंग केलं. तरी सुद्धा मी आज त्यांना फोन करायला लावलाय. अर्धा 1 तास बोललेली आहे. तर त्याच्यात त्यांचे ते झटके सगळे, झटके म्हणजे व्हायब्रेशन पूर्ण वेगळे होत होते. तर या ज्या गोष्टी आहेत काल शेअरिंग केलेल्या, तर नाभीचं उडणं, आता हे फक्त आपल्याच लोकांचं झालंय. ज्यांनी ज्यांनी माझ्या इन्स्ट्रक्शन पाळल्या ते खूप मृदुला मॅडमनी सुंदर सांगितलंय, योगातले असल्यामुळे तेवढं लेवल आहे त्यांची समजण्याची. तर काल काहींनी शेअर केलं, जी नाभी होती त्याची स्पंदनं काहींची आकुंचन प्रसरण, खेचली जाणे बाहेर येणे, खेचली जाणे बाहेर जाणे अशी होत होती. आणि हे त्यांनाच जाणवलं की ज्यांनी डावा हात ठेवलेला आहे. हात ठेवत नव्हते बरेच लोक, ठेवलेच पाहिजे त्याचंही माझं म्हणणं नाहीये. ध्यानात जे वाटतं करावं तेच करावं. हे सगळे कार्यक्रम तुम्ही अटेंड केले पाहिजे, सगळ्या ध्यानाला हजर पाहिजे असं काहीच नाही. मी श्रद्धा मॅडम, नूतन मॅडम बद्दल म्हटले, असा त्याचा अर्थ नाहीये. त्या काही अपेक्षा नाहीयेत. मी डावा ठेवा ठेवला नाही पाहिजे, बरोबर आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करावं. पण ज्यांनी ठेवले त्यांनाच या अनुभूती आल्यात, हेही मला त्याचबरोबर सांगायचं आहे. आणि याच्यामध्ये 2 एक होते, आकुंचन प्रसरण होत होतं.
मग दुसरं एक होतं की एक जसं झटके बसणं किंवा तिथे ऊर्जा जाणवणं किंवा चक्र गोल गोल फिरण्याची, गोल 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 व्हायब्रेशन फिरण्याची जाणीव होणे. वेगळे वेगळे प्रकार होते. आणि याच्यावरनं मग परत मॅडमशी नीट बोलले, डिटेल बोलले आणि मग ते सगळं जाणून घेतलं. त्याच्यामधनं आज मॅडम पण झटके बोलल्या. त्यांचं पण त्यांनी डिटेल सांगितलं. हे सांगत चला असं, की वरचा भाग फक्त त्यांचा स्पंदनात होता, खालची बॉडी स्टेडी होती. याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचे, हे ऊर्जेनी होतं. जेव्हा कुंडलिनी ऍक्टिव्हेट होते तेव्हा ते होतं. पण याचा अर्थ ज्यांना झटके बसत नाहीत त्यांची कुंडलिनी ऍक्टिव्हेट झाली नाही असं काही नाहीये. काही वेळेला हे झटके अडथळे त्या कुंडलिनीला वर जायला येतात म्हणूनही बसतात. ज्या लोकांनी मागच्या जन्मी साधना केल्या, ज्यांची शरीरात काही गाठीच नाहीयेत, अडथळेच नाहीयेत, त्यांना कशाला ती झटके देईल? ती जाईल ना स्मूथली वरती. आणि दोन्ही गोष्टी आहेत. मग ज्यांना झटके बसत नाही त्यांचं चांगलंच सगळं चाललंय असंही नाहीये. काही लोकांना झटक्यांपर्यंत कुंडलिनी वर फ्लो होण्यापर्यंत, कार्य करण्यापर्यंत, त्या गाठींना, त्या अडथळ्यांना दूर करण्यापर्यंत झालीच नाहीये ध्यानधारणा. आणि हे ध्यान करून करूनच होणार आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून अजिबात याचे अनालिसिस जास्त करायचे नाहीत. आपल्याला होत नाही, अनुभवात अडकायचं नाही. आज माझं हल्लं, उद्या नाही हल्लं, हे डोक्यातनं काढून टाका. आज खूप सुंदर वाटलं, काल नाहीच वाटलं, परवा नाही वाटलं. यात अडकलं तर कधी विकासच होणार नाही, कधी चेतनाच वाढणार नाही. ह्याला सोडून द्यायचं. काय झालं ऍब्सॉर्ब करायचं, चांगलं ऍब्सॉर्ब. आणि त्याच्यात अडकायचं नाही, हे एक महत्वाचं. दुसरं मला अजून जे मी दीपाली मॅडमशी बोलले ते सांगते. ज्या चक्रावर कुंडलिनी ऍक्टिव्हेट होत असते त्या चक्रांमधनं जसे अवयवाचे प्रॉब्लेम दूर होतात, जशा त्या चक्राच्या क्वालिटीज खूप सुंदर आपल्या विकसित होत जातात, आपल्याला क्रिएटिव्हिटी स्फुरत जाते, आपल्याला काव्य स्फुरतं, आपल्याला वक्तव्य होतं. जेव्हा विशुद्धी चक्र क्लीन्स व्हायचं असतं त्यावेळेला वक्ता व्हावंच लागतं, सिद्ध व्हावंच लागतं, घशातनं बोलणं व्हावंच लागतं, शाब्दिक असू देत, लिखाणातनं असू देत, बोलून असू देत. त्याशिवाय तुमचं विशुद्धी क्लिअर होणारच नाहीये. आणि हे जसे अनुभव आहेत, कलागुण जसे विकसित होतात, आपण म्हणून रिव्हर्स इंजिनिअरिंगही करतो, बोलो बोलो, लिहू लिहू, व्यक्त होऊ होऊ आणि विशुद्धी क्लिअर करू. उलट चक्र ऍक्टिव्हेट होते तर मी या गोष्टी करते ना, ऍक्टिव्हेशन करते. रिव्हर्स इंजिनिअरिंग कन्सेप्ट नेहमीच मी वापरलं, मी खूप उदाहरणं दिलीत. दोन्ही बाजूनी आपण काम करतोय. आणि ह्या टॅक्टिक्स नाही कळत लोकांना. एका म्हणजे एकाच सरळ मार्गाने चालले असतात, असं लिहिलं असं करायचं असं नाहीये ते. तुम्ही जाणून बुजून लिहा, जे शब्द काय अलंकारिक आले पाहिजे तसं काही नाही, तुम्ही जाणून बुजून बोलायला लागा, ते काम होणारच आहे त्या विशुद्धीवर. हे जेवढं खरं आहे तेवढं असंही माझ्या जीवनात मी अनुभवलं की ज्या ज्या चक्रातनं माझं कार्य झालं, बॅलन्सिंग म्हणा, ऍक्टिव्हेशन म्हणा, शुद्धी म्हणा, त्या त्या चक्राचे अनुभव मी आज जेव्हा फ्लॅश ब्लॅक रिकॉल करते त्यावेळेला असंही होतं की काही शारीरिक वेदना सुद्धा त्या चक्रा रिलेटेड होतात. उदाहरणार्थ मुलाधारावर व्हायला लागलं तर स्पाईनच्या त्या लोअर बॅकला L4 L5 ला प्रॉब्लेम होतोच होतो. विशुद्धीत आली ऍक्टिव्हेशन क्लिन्झिंग की त्या नेकला होतच होतं स्पॉन्डिलिटिस रिलेटेड. लक्षात घ्या, सहस्त्रार व्हायला लागलं तर डोकं दुखतच दुखतं, अगदी हातोडे घातल्यासारखं दुखतं. आणि काहीही आपण त्याला काम करू शकत नाही, डोकं धरून कोपऱ्यात ध्यान आणि ध्यान आणि ध्यानच करावं लागतं. या गोष्टी सांगते तुम्हाला, सांगितल्यात एकदा दोनदा पण लक्षात ठेवा. आणि म्हणून काल मी पिरॅमिडला पण सांगितलं की जेव्हा सुरेशजींनी चक्र चेक केली ते म्हणे तुमचं सगळं आहे आणि ऑलरेडी यू आर इन 5th डायमेन्शन आणि सहस्रावर ऍक्टिव्हेशन आता सुरू होईल. मी म्हटलं मला नको आहे सहस्रावर. मग ते म्हणे मी पण तुम्हाला सांगतो आता नकोच, कारण तुमच्या हातून खूप मोठं कार्य होणार आहे. तर कार्य होऊ द्यात, कारण सहस्राला आलं तर काही काम होणार आहे. डोकं धरून ध्यानच 24 तास करावं लागतं, 10 तास कुठेही, आणि ते ध्यानाला बसावंच लागतं, लक्षात घ्या. नाही तो गोल 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 व्हायब्रेशन फिजिकल नाही, मेंटली चक्कर आल्यासारखं होतं. आणि मग ते ध्यानाला बसावं लागतं सहस्रार हेला. आणि ज्या वेळेला सहस्रार चक्कर ऍक्टिव्हेट होतं त्याला हा देहच संपून जातो. म्हणून या ज्यांच्या समाधी आहेत तिथे संपूर्ण व्हायब्रेशन आहे त्या संजीवनी समाधीच्या, आजही कार्य करतात. ज्ञानेश्वर, आपले शेगावचे गजानन महाराज,
समाध्या इथे त्यांच्या तिथे व्हायब्रेशन्स आहेत, सगळे सायंटिफिक वेव्हज मोजल्यात, त्याचं पुस्तक विश्लेषण आपण केलेलं आहे. तर हे सगळं आहे. मॅडम आज म्हटल्या म्युझिकचं मॅडमनी सांगितलं, धन्यवाद मृदुला मॅडम, की त्या म्हटल्या की मॅडमच्या सूचनांची ऍक्शन आधी कार्य होत ते, मग म्युझिक ते करवून घेत. कारण बोलण्याचे अर्थ तुम्हाला कळू दे, तुम्ही ऐका नका ऐकू, माझे ते व्हायब्रेशन ऊर्जेने वधवून घेतलेले व्हायब्रेशन्स काम करतात. शब्द, भाषा, वाक्य नाही करत. हे महत्वाचं आहे. त्यात तुमचे फिलिंग्स तुम्ही जर आणले, ओतले, अजून डबल इफेक्ट येणार आहे. कारण कसं असतं माहिती का, मी जरी पुष्कळ म्हणते की आता नाभी चक्रावर ऍक्टिव्हेशन सुरू झालंय, नाभी चक्रावर ऊर्जा येते आणि मग तुम्ही हात ठेवणार, कोणी हात ठेवणारच नाही. बसलेत आपले कुठंतरी तंद्री लावून बसलेत दुसरेच विचारात, आणि मग हात ठेवून उचलायचा कंटाळा येतो. नाही वाटत, ध्यानात नाही आला, मान्य आहे की नाही इच्छा होते, कंटाळा नाहीये तिथे, ऐकलं नाही असं पण नाहीये, काही असू दे. इथे एखादा माणूस नुसताच हात ठेवणार वेमीवर, एखादा माणूस श्रद्धेने ठेवणार, चला आता नाभी ऍक्टिव्हेशन सुरू झाले. आणि दीपाली मॅडम साक्षीदार आहेत. काल दीपाली मॅडमनी नोटीस केलं, तुम्ही काल पिरामिडला असलेले नोटीस करा, की जेव्हा मी हृदय चक्रावर आले वायू तत्वावर, तेव्हा गार गार मंद मंद वायू वाळू लागला होता. आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे मला जाणवलं, दीपाली मला तो काय प्रचंड सुंदर लहरी आल्या, वायू खळखळ खळखळ वारा वाहू लागला होता. बघा रॉक्झी मॅडमनी पण अनुभवलं, दीपाली मॅडमनी अनुभवलं. हे खाली बसले होते, मी तर खुर्चीत बसले होते, मी तर खिडकीतनं वारं सहज घेऊन खाली बसणारे. आणि दीपाली मॅडम म्हटले शांत शांत, थंड थंड वाटायला लागलं नाभीवर. म्हणजे हे रिझल्ट असतात. हे काय बोलती मंगलदैन असं काही नसतं, हे व्हायब्रेशन काम करतातच. त्या ऊर्जेला आपण गेलो की ते निसर्ग सुद्धा, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, व्हायब्रेशनच आहे तिथे, भिंतीच्या लेवलला ते गेले, भिंतीने ऐकलंय त्यांच्या. मी तुम्हाला सांगते, सोन्याचं लगेच तुम्ही क्रिएट करू शकता डोळ्यांनी, त्या सोन्याच्या व्हायब्रेशनला जा, करू लागलेत काही लोक. आणि हे सगळे आपले मायाजाळाचे आहेत, आपलेच खेळ आहेत, फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन आहेत. आता बघा सगळे म्हणतात जाणवलंय, म्हणजे हे रिझल्ट आहेत. आणि मी गेले तिथे, मी सगळ्या तत्वांना आव्हान केलं तिथे, की या आता ध्यान आहे. सातारा कराड जरा लेट झालं तर काल मला थांबवलं त्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी मी नाही थांबत, मी थांबणारही नव्हते. मी म्हटलं चला आता आले की आपल्याला वेळ गाठायची, कारण ऊर्जांना आव्हान केलेलं असतं, आपण पत्र करतो, वेळ देतो, त्यावेळेला त्या ऊर्जा आलेल्या असतात. आणि आपण जर बसलो नाही ध्यानाला ग्रहण करायला, तर त्यांचा इन्सल्ट आपण नाही का करत, बोलवतो पाहुण्यांना आणि मग हे पण नाही करत, असं असतं ते. पण काल मला त्या ऊर्जेनेच थांबून घेतलं, हे लोक तर काहीतरी काहीतरी निघत गेलं. कारण त्यांच्या त्या ह्यानी ते आले होते, त्यांच्यासाठी पण ऊर्जा आलेली असते. ऊर्जेच्याही म्हणत असतं की या येणाऱ्या लोकांना मिळालं पाहिजे, आणि झालंय ना रिझल्ट. त्यातल्या सातारा कराड मधल्याच दोघींना दणदणीत रिझल्ट आले. तर हे सगळं आहे. तर ते झटक्यांचं म्हणजे काही चक्राच्या त्रासातून आपल्याला जावं लागतं. तर ते असं आहे की आपल्याला कुठलाही रोग म्हणजे आपल्या लर्निंगसाठी आलेला असतो, आपली सहनशक्ती वाढवण्यासाठी असतो, आपल्याला ध्यानाला जोडण्यासाठी असतो. मग जेव्हा आता समजा माझंच उदाहरण देते तुम्हाला मी, नेकचं पण देते आणि खालचं पण देते, L4 L5. मग हे सगळे माझे पण काढून झालेत की एक्सरे आणि सगळं, आणि मग ते किती त्रास होते माझे सगळे. पण बाहेर आले मी यातनं, काही न करता. काही न करता म्हणजे की मी जास्त हे कसं आहे की ठीक आहे, अनुभवलं आणि आता त्याचं कळतं की त्यावेळेला ते झालं, काही ह्याला नेक झालं. तसंच हृदय चक्रावर होत असणार, हृदयाला त्रास होणारच आहे. त्याला घाबरून काय जायचं. आता दीपाली मॅडमचे काल ठोके काय सांगत होत्या त्या, त्या बोलतील जरा नीट नंतर एकदा. तर ह्यामध्ये आपल्याला त्या त्रासातून जायचंय, रोगातून जायचंय, कितीही ध्यानी मानवी असू दे, शरीराला त्रास झाल्याशिवाय सुटलाय का प्राण त्याचा, लक्षात घ्या ना तुम्ही. त्यात आपण किती ध्यानी आहोत, हे आपलं लर्निंग आहे, हे आपले प्रोग्राम आहेत. म्हणून या गोष्टींना वेगळ्या दृष्टिकोनातून बघायचं. आणि कित्येक लोकांनी आता त्या ह्याच्यामध्ये, खऱ्या ध्यानी लोकांनी, आपल्या ग्रुपमध्ये नाही आहेत दुसऱ्या,
खऱ्या ध्यानी लोकांनी हे जेव्हा झालं चिकनगुनिया वगैरे गोळ्या औषधं घेतलेली नाहीयेत. नाही मला हे सहन करायचंच आहे सगळं. आणि ध्यानी नसलेली लोकांना माहितीये त्यांना काय ॲलोपॅथिक औषधं घेते म्हणतात आम्ही सोसतो. सोसो नाही इतपत आहे म्हणून सोसतो. काही सगळे औषधं घेणारे वाईट असंही नाही मला म्हणायचं. पण असेही मी वाक्य ऐकलेत आता या चिकनगुन्ह्यात. नाही आम्हाला नको ती औषधं. सोसून काढू, सहन करून काढू. होतं सहन करण्यासारखा ठीक आहे असं. तर हे पण आहे म्हणून या त्रासाला निगेटिव्हली बघू नका. वेलकम करा. धन्यवाद द्या. समजा स्पॉन्डिलिटिसचा त्रास होतोय, समजा L4, L5चा होतोय. आपल्यामध्ये होतोय साधकांना त्यांनी निगेटिव्ह गोष्टी जसं पिरियडचं मी सांगितलं तसं या गोष्टींकडेही निगेटिव्ह बघू नका. त्यांना वेलकम करा. धन्यवाद माझं लर्निंग झालंय. आता मी तुमची काळजी घेईल. आता मी हे सगळं सहन करू शकते. मी पेलवू शकते. मला कारण कळलं. आणि आता धन्यवाद, धन्यवाद. आता मी मुक्त झाले. तुम्ही मला क्लीन्स केलं. तुम्ही आता सुदृढ झाला. असं करून बघा. पिरियडला जसं पॉझिटिव्ह हे कराल तेवढं पॉझिटिव्ह इफेक्ट ते देणार आहे सगळं. तसंच आहे हे. हे एक मला चक्रांच्या बाबतीत सांगायचंय. असं असतंच असंही नाही. मग काय त्रास होतो मग माझं चक्र ऍक्टिव्हेशन होतं का? मुळीच नाही. त्यामुळे ते फिजिकली औषध, उपाय, डॉक्टर हे करायचेच करायचे. पण त्याला नाकारायचं नाही, रिजेक्ट करायचं नाही, त्रासून घ्यायचं नाही, लोअर निगेटिव्हिटीला जायचं नाही. ऑपरेशन होणं, मृत्यूच्या सापळ्यातून येणं हे सुद्धा असेन्शनसाठी असतं. आणि हे ज्या वेळेला कोमामध्ये जातो त्यावेळेला एक झलक असते मृत्यू नंतर काय. मृत्यूमधनं भोगून दिगसून ती लोक परत येतात आणि त्यांना ते कळतं. आणि कोमामध्ये पर्टिक्युलरली ज्या वेळेला आपल्याला औषध देतात भुलीचं औषध दिलं की हे कनेक्शन लवकर होतं. आणि मग कळतं सुद्धा बऱ्याचदा भुलीतनं कळतं. आणि ह्याच्यातनंही कोमात गेल्यातनं परत आलं तर हे पण कळतं. तर ह्या पण गोष्टी झाल्यात. त्यामुळे या सगळ्या लर्निंगसाठी जाताना असंच जायचंय ना. मग जाताना असं त्रासून वाईट करून म्हणून लोअर व्हायब्रेशन मध्ये गेलं तर परत जन्म घ्यायला लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टी झटक्यांबद्दल. आता शारीरिक त्रास हे चक्रांचे यामुळे होतात तसेच आपल्या दोषांमुळे मागच्या जन्माच्या कर्मांमुळे सुद्धा होतात. त्यामुळे हे जे व्हायब्रेशन्स आहेत ते पूर्ण मागच्या जन्मांच्या कर्मावर असतात. हे पण पूर्ण लक्षात ठेवा. त्यामुळे त्यालाही काही व्हायब्रेशन ह्याला त्याला मागच्या जन्मीचं समजा आता उदाहरणार्थ बेडूक असेल कोणी मासा असेल तर ते तसे जिभेची हालचाली होणार, ओठांच्या हालचाली होणार. त्याला पण समजून घ्या आणि याच्यासाठी चित शक्तीचा विलास ऐकून घ्या. आता दुसरं मॅडम हाताचं जे बोलल्या, मॅडम बोलतात व्हायब्रेशन सुरू होतात आणि मग ते संगीताचे व्हायब्रेशन्स काम करतात. तर मॅडमनी हे जाणून घेतले आणि हे तुम्हाला जाणून घ्या म्हणते. प्रत्येक गोष्टीला 2-2 बाजू आहेत. तर हे होतच होतं. आणि ज्या वेळेला हे सगळं तुम्हाला झटके काय बसायला लागले मलाही आश्चर्य वाटतच होतं ना की हे का होतंय नक्की काय वगैरे. आणि मग मी कन्फर्म करत होते. मग सुरेशजींशी मी बोलले तर सुरेशजी मला म्हणाले मॅडम यू हॅव दॅट कॅपॅबिलिटी, यू हॅव दॅट पॉवर टू अवेक द कुंडलिनी ऑफ अदर्स. त्यामुळे हे तुमच्यामुळे होतंय लक्षात घ्या. त्यांनी मला प्रूफ सांगितलं. आता ते त्यांची साधना झाली आहे संन्याशीचे ते. आणि ते मला त्यांनी बोलून दाखवलं तारामॅडम सुद्धा प्रूफ आहेत. तर हे मला त्यांनी सांगितलं आणि मग मला लक्षात भले माझ्यामुळे नसेल, भले मी माध्यम असेल, पण ऊर्जेने ते करून घेतीये माझ्याकडनं हे मला तिथे प्रूफ मिळालं. आणि मग मी म्हणू लागले हो खरंच आहे ते कारण होतंय तुमचं. आणि मी त्या शक्तिपात दीक्षेतली आहे आणि या शक्तिपात दीक्षेचं हे रहस्य आहे. आता याला इतकं भ्रमित आणि भ्रष्टित करून टाकलंय की शक्तिपात नाव उच्चारायची सुद्धा लाज आहे. पण हे कळावं म्हणून मी तुम्हाला ते कुंडलिनी ध्यान रचलंय तुमच्यासाठी की तुम्हाला कुठला मार्ग, राजमार्ग मिळालाय बघा, महामार्ग मिळालाय, सिद्ध मार्ग मिळालाय. आणि एकदा काही कुंडलिनी अवेकन झाली तर ती कुठल्याही जन्मी तुम्हाला मोक्ष दिल्याशिवाय सोडत नाही. आणि सगळं स्वयंचलित असतं हे पण सांगते. हे स्वयंचलित तुमचं होणार आहे. ना कोणाला काही जप, ना कोणाला मंत्र, ना कोणाला श्वासावरही लक्ष ठेवावं लागणार नाही. पुढं पुढं तुम्ही बैठका केल्या तर. आणि हिला इतका सेन्स आहे, हिला इतकं कळतं. हे सगळं दीपाली मॅडमना मी आज सांगितलं समजून. पुढं पुढं काय काय होऊ शकतं. तुम्ही वाईट टाकलं का तुम्हाला काल, घाबरून गेला का, मला ती चिंता कारण चेहरा ओढलेला दिसतोय.
त्यांना ते थोडस फिजिकली त्रास नाही झाला, पण वेगळं सगळं होतं. मग त्यांनी थांबण्याची हे केली सूचना, मग थांबलं. तर आपल्या हातात आहे ना, आपण थांबू शकतो ना. आणि हे आहे. आणि याच्यामुळं ते जनरेट होतं. मी ऍक्च्युली शक्तिपातच काय, बस डोळ्यांनी बघितलं तरी घडतो, पुस्तकाने घडतो, आज्ञाचक्राला स्पर्श केल्याने घडतो, पत्राने घडतो, कनेक्शन झालं की होतं. असं काही नाहीये. लक्षात घ्या, आपल्या शेजारी आपला नवरा झोपला तर तुमच्याकडनं त्याला पण होणार आहे. त्यामुळं आता मृदुला मॅडम आणि बाकीच्यांनी लक्षात ठेवायचे, मिस्टरांसमोर हे करायचं नाहीये. त्यांना या गोष्टी काही माहिती नाहीयेत. आपल्या साधना आपल्यापेक्षा हायर लेवलच्या माणसासमोर करायच्या, दारं बंद करून करा. ज्यांना व्हायब्रेशन्स येत आहेत त्यांनी, बाकीचे करू शकतात. पण तुम्हाला जर असं वाटलं की नवऱ्याची व्हायब्रेशन चांगली, मला काही माझ्या मिस्टरांपासून काहीच दोरी नाही, माझ्या मिस्टर समोरच मी करते, त्यांना सगळं माहिती. मला कधी असं वाटत नाही त्यांच्यामुळे माझं लोअर होईल. प्रत्येक गोष्टीवर मी लगेच भावनांना माझ्या हे करते. उलट माझ्यामुळे त्यांच्यात जनरेट होईल. त्यांनी कानाला बसू दे न बसू दे, ते सगळे इफेक्ट त्यांना असं करत मी त्यांच्या जवळच करत असते. त्यांना बघितलं तरी काही हरकत नाही, पण मुलाच्या समोर नाही मी करत. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्यात आपण. आणि मग हे होतं आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना अनुभव आलेत. बरेच जण आपण मागच्या जन्मांपासून साधना करतोय. हे काही तुम्ही वेवलेंथ म्हटला मृदुला मॅडम, पण हे पास्ट लाईफ बर्थ कनेक्शन आहे. फ्रिक्वेन्सी ट्युनिंग आहे, वेवलेंथ आहेच आहे, पण हे पण आहे. आणि मागच्या जन्मी ज्यांच्या साधना झालेल्या आहेत तेच टिकून आहेत, हे लक्षात घ्या. तर ते एक आहे. आणि अजून हे मुलांच्या वर बोलायचं. आता माझ्या मुलाचं नाव घेतलं म्हणून आठवलं, तुम्ही मुलीच्या संकल्पावर बोलला. तर एक गोष्ट सगळ्यांना सांगतेय मी, मुलांबद्दल संकल्प करू नका. तुम्ही भले म्हणाल मुलाला मेडिकल ऍडमिशन मिळाली, मुलगी फॉरेनला गेली, इंटर्नशिप चांगली मिळाली, जॉब चांगला मिळाला, 10 लाखाचं पॅकेज मिळालं, अजिबात करू नका. हे मृगजळ आहे हे तर जाणून घेतलं आहेच बऱ्याच आईंनी, की त्या मुलांना फार सुंदर व्हॅल्यू देतात. जे जे शिकतायत ते छोट्या छोट्या मुलांना समजून सांगतायत, 10 वर्षाच्या आतल्या मुलांना समजून सांगतायत. तर आपल्या मुलांबद्दल आपण एकच संकल्प करायचा, जो मी माझ्या मुलाबद्दल करत असते. माझ्या मुलगाला कॅनडाला ऍडमिशन मिळाली होती, त्याला फेलोशिप सुद्धा मिळाली होती. आणि हे सगळं असताना मी पेचात पडले होते. आता काय ह्याचं इतकं आहे स्वप्न, मी एकच साकडं घातलं माझ्या कनेक्शनला, व्हायब्रेशन रूपी. कॅनडा मिळवू देत असलंही नाही, कॅनडाला जाऊ नये असंही नाही. मी एकच संकल्प सोडला, माझ्या मुलाचं लर्निंग, हर्षलचं लर्निंग जिथे लवकरात लवकर होणार आहे, सहजतेने होणार आहे, टप्पे टोनपे जास्त न भोगता होणार आहेत, तिथे तो राहील, तिथे त्याचं होईल. आणि आपला संकल्प असाच आहे, कारण आयुष्याचं पर्पजच लर्निंग आहे. आपण एवढं दुःख भोगतो वेड्यासारखं. मी सांगितलं ना, भिंतीवर आपट म्हणायचे मला लोक, डोकं काम मागून मागून घ्यायचे, रडून रडून घ्यायचे काम. मला काम करायचंय, अरे मला काम द्या, मी हे करायचंय, मला ते करायचंय. आणि मला कामच करून घ्यायले, मला बाजूलाच ठेवायचे, त्यांना नकोच होतं. आणि मी वेड्यासारखी रक्ताचं पाणी पाणी केलं. आणि मग मला रिअलाइज झालं, अरे मला बाजूला बसवलं म्हणून तर हा आज विहंगम आहे समोर, जो एका कॉलेजला न मिळता लाखो लोकांना, कोणालाही हव्या त्यांना मिळतोय. किती लाखात माझे ट्रेनिंग झाले, स्टुडंट टीचर जर धरले तर, आणि वर्कशॉप सेमिनार्स पण झाले तर 100च्या वर गेलेले. तर एकेका वेळेला 400 400 500 500 मुलं असतात सेशन मध्ये. तर या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपण मुलांच्या बाबतीत म्हणायचं, त्याला उत्तमातलं उत्तम मिळू देत, बस उत्तमातलं उत्तम. त्याच्यासाठी तुम्ही भले त्याला डॉक्टर समजाल, आणि डॉक्टर समजून तो काही नाही करणार तर काय होणार, आणि डॉक्टर्स की सोडून लोक दुसरं करतात. अरे IIT इंजिनियर लोक आज वडापाव विकतायत, बघा ना तुम्ही काय चाललंय. मग काय IIT इंजिनियर आणि पैसा आणि हे त्याला सगळं, म्हणजे विहंगमची निर्मितीच त्यासाठी झाली. माझ्या मुलांना मी काय देते, मुलांना सुख कशात आहे ते कळू देत.
आणि मुलांना कळतंय हो, आजकालच्या मुलांना आपल्यासारखी ती धावधाव नाही करत आहेत खूप मुलं. आणि म्हणून करिअर, नोकरी, त्यांचं स्टेटस, त्यांची पोझिशन, त्यांची अथॉरिटी, त्यांचं कॉलेजचं वलय बघू नका, संकल्प करू नका. हात जोडून तुम्हाला सांगते मी. त्याने काहीही मुलांची खरी प्रगती होणार नाहीये. आपला संकल्प मुलांना उत्तमातलं उत्तम मिळू दे. त्याच्या सोल प्रोग्राम सुद्धा चेंज करता येतो. माझा मुलगा आज काहीही करत नाहीये तुम्हाला सांगते. कॅनडा त्याला 6 वेळा रिजेक्ट झालेलं आहे. आणि मी हे करत असल्यामुळं मला वाईट वाटत नाही. नाहीतर मला किती दुःख झालं असतं. आज जगातल्या मुलांना मी शिकवते शिकते आणि घरातलं माझं मूल मला घरात बसतोय तो काही करत नाही. एक जिम करतो. काहीतरी डिझाईन हे ते करतो ग्राफिक्समध्ये. नाही जॉब तो करत नाही, तो शिकत जास्त. नाही तो पैसा मिळवत आहे. पण आय एम व्हेरी हॅपी. मी उलट इतकी कंटेंट आणि इतकी सॅटिस्फाईड आहे ना. येस, माझा मुलगा मृगजळात नाहीये. माझा मुलगा 4 चौघांसारखा नाहीये. आणि हे कन्फर्मेशन मला हवं होतं. आणि त्याची पत्रिका जेव्हा आता आपला एक कार्यक्रम ठेवला माझा, त्या मॅडमना दाखवली. त्या मॅडम म्हटल्या, अहो म्हणजे मलाच जाणीव झाली बरं का, काहीतरी बघताना, अरे त्याचे काही ग्रह, माझ्या मिस्टरांचे काही ग्रह आणि माझे ग्रह एकमेकांना ट्यून अप होत आहेत. त्याच्या 5व्या घरात जो आहे तोच माझ्या 5व्या घरात आहे. त्याची जी चंद्र रास आहे तीच मिस्टरांची आहे. त्याची जी लग्न रास आहे तीच माझी आहे. म्हणजे असं काहीतरी माझ्या लक्षात नाहीये. आणि हे जेव्हा मी बघितलं आणि त्याचे बरेच ग्रह म्हणजे स्थानं पण बरीच रिकामी आहे. माझं पण तिथे नाहीये. अरे हे काय? मला एकदम करंट लागला. आणि आपलं सोल कनेक्शन पत्रिकेवरनं कळतं. आपला गुरु बघायचा, दुसऱ्याचा गुरु त्याच घरात असेल तर सोल कनेक्शन असतं. आणि मग मला हे जाणवलं आणि मग मी त्या अनामिका मॅडमना म्हटलं, मॅडम, आणि त्यांनी माझी मागूनच घेतली होती ना. नाही हो, तुम्ही खूप अट्रॅक्टिंग मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आहात, मला पत्रिका द्या. मग मी म्हटलं, मॅडम हे बघा. मग त्यांनी बघितलं आणि म्हटलं, मला एक प्रश्न आहे. ऍक्च्युअली मी त्यांना आपल्यासाठी बोलत होते. म्हटलं या ना आमच्या साधकांना, कारण तुम्ही त्याला चंद्र राशी, सूर्य राशी असं काही विचारत होत्या. मी म्हटलं ना 3 ह्याने असतात पत्रिका. तर त्यावेळेला म्हटलं आमच्या साधकांसाठी बेसिक घ्याल का? म्हणे बेसिक काय घ्यायचं, किती वास्ट आहे हे. मग बेसिक म्हणजे काय घेऊ सांगा. मग मी म्हटलं ते चंद्र राशी काय, सूर्य राशी, लग्न, असेंडंट. कारण आपला असेंडंट सांगतो आपण कुठल्या ग्रहावरून आलोय. आपल्या दुसऱ्या ह्याचा असेंडंट सांगतो आपण कुठल्या ग्रहावर जाणार. आपण आता जे आयाम प्लॅनेट बोलतोय सगळं लिहिलंय आपलं. येतानाच ठरलंय आपण कुठल्या प्लॅनेटवरून आलोय, कुठल्या ताऱ्यावरून आलोय आणि आता कुठं जाणार आहे. हे मी आता अभ्यास केला की सांगते, पण हे आता रहस्य कळलं. पूर्वीच्या लोकांना माहितीच होतं. आणि मग हे पण कळलं मला, हे जे त्याचं माझं ट्युनिंग झालं. मग त्यांना मी म्हटलं की उदाहरणार्थ बघा ना आता माझं आणि त्याचं किती ट्यून होतंय, माझं त्याचं मिस्टरांचं कसं ट्यून होतं, हे म्हणजे काय असतं, स्थानं रिकामी म्हणजे काय असतं तो, मग आमचं हे एवढं कसं कोइन्सिडंट. मला असे काही घेऊयात म्हटलं बेसिक. मग मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग त्याचं बघितलं तर त्या म्हटल्या, मंगलताई, अहो तो देण्यासाठीच आलाय, तो घेण्यासाठी नाही आलेला. त्याला काहीही कमवायचं नाहीये. तो फक्त असं देणार आहे, देणारा म्हणे, तुमच्या कित्येक पटीने तो देणार आहे. आणि वेळ आहे त्याला, थांबा म्हणाल्या. आणि हा मुलगा कंटेंट आहे. त्याला या जन्माचं काहीही मिळवायचं नाहीये, करायचं नाही, तर फक्त देण्यासाठी आलाय. तुम्ही जे जे निर्माण केले तो देत सुटणार आहे. त्याच्या कित्येक गटपटीने तो लोकांना देणार आहे, समाजाला देणार आहे. आणि मग मला कन्फर्मेशन मिळालं की मी काय समजून घेत होते, की माझा मुलगा काही करत नाहीये. मी जरी आध्यात्मिक मध्ये आहे आणि मला जरी वाईट वाटत नाही, 4 चौघांसाठी वाईट वाटतं बघा. लोक दुनियेमध्ये म्हणणार ना, एवढ्या मॅडम हुशार मुलगा काय. आणि आले की प्रश्न टिपिकल तेच असतात ना, आपल्या घरात आलेल्यांचे, नातेवाईकांचे, काय करतो हा, तुमचा मुलगा फॉरेनला असेल. या उत्तराला सुद्धा कधी कधी वाटतं ना उत्तर देता आलं पाहिजे. मग आपला कॉर्नर रिकामा असं वाटलं कधी कधी. काय लोकांना उत्तरं द्यायची कधी कधी येतं मनामध्ये. आणि प्रत्येक कोपरे कोणाचे सगळे फुलफिल होतात. आणि माझी ती इच्छा नाहीये, पण लोकांसाठी, लोकांना उत्तर देण्यासाठी क्वचित मनात येतं. पण आता मी हे लोकांना सांगत सुटली आणि म्हणून तुम्हाला आज बोलून दाखवते. एकदा मी बोलले तर सुलक्षणा मॅडमच्या सगळ्या व्यथाच बंद झाल्या मुलाबद्दल. सुलक्षणा मॅडम म्हटले, मॅडम तुमचं ऐकलं ना आता माझं मुलाबद्दलचं खूपच दुःखच निघून गेलं.
आणि आज तुम्ही बघा मुलं बऱ्यापैकी अशीच आहेत, मुलं काही करत नाहीयेत माहिती का, बऱ्यापैकी ती मुलं खरोखर मायाजाळातनं बाहेर पडली. त्यांना नाही कमवायचं ना, त्यांना वाईट छंद नाहीत ना, हे पण जरूर बघायचं. मी कधी एकदा बोलून दाखवलं, माझा भाऊ म्हटलं अगं त्याला किती चांगल्या सवयी आहेत, त्याला काही वाईट सवयी आहेत, बाहेरचे मुलं बघ ना. असं तर हे बघायचं. आणि जे काही मायाजाळात आपण वलय लावलीत ना, इतका पगार इतकं हे, ते तसं करू नका. जे मुलं करतायत त्यांच्या सोल कर्मानी करतायत असंही फील करा. मग असं पण वाटून घ्यायचं नाही मग ही मुगजाळात अडकली का, असं पण नाही. फक्त एक प्रार्थना करायची, सोल लर्निंग छान होऊ देत, याच्या सोल प्रोग्राम प्रमाणे घडू देत. काही वेळेला 2 वर्ष 3 वर्ष होतं मग सोलच्या ठिकाणी कर्माच्या ठिकाणी तो जातो. असंही होतं ना, रस्ते चुकतात, मग काही उशीर होतो, शिकल्यानंतर आपण रस्ता बदलतो, जसं आज आपण ध्यानाला आलो. म्हणून मग त्यासाठी प्रार्थना करायची, उत्तमातलं उत्तम मिळवू दे, भले ते काही काय असं. त्याच्या उत्तमासाठी काय उत्तम आपल्याला काय माहिती. आता मॅडमनी खूप सुंदर उदाहरण दिलं म्हणून मला जे बोलायचं वाटतं. आपण भले संकल्प टाकतो डॉक्टर होऊ दे तर नंबर 1 कॉलेज मिळेल, अरे ते नंबर 1 नसतं. हे सगळं मृगजळ कॉलेजची सुद्धा नावं जी वलय असतात ना, ते काही तसं नसतं. कधीतरी आलेलं असतं ते असतं. 100% जॉब, 100% प्लेसमेंट म्हणजे 100% नसतं, लक्षात घ्या. 500 मुलांमधील 5 मुलं जर कॅपेबल असतील, इलिजिबल असतील त्या कंपनीला जॉब करण्यासाठी, तर त्या 5 मुलांना जॉब मिळालेला असतो. पहिल्या राऊंडला असं असतं, डिस्टिंक्शन मुलं थ्रू आउट सेमिस्टर फर्स्ट क्लास. 500 पैकी किती निघाले? इलिजिबल मुलं 5 होती, 5ला जॉब मिळाला, 100%. अरे जग धावतो, अरे 100% जॉब, अरे 100% जॉब. हे सगळी वलय आहेत, मी काम केलेलं आहे. मी बऱ्याच जणांना माझ्या ऍडमिशनसाठी गायडन्स आला की मी हे सगळं मुलांना सांगते, काय बघायचं, मोठं मोठं कॉलेज बघायचं नाही, आपलं कल्चर बघायचं, कॉलेजचं कल्चर बघायचं, घराजवळचं कॉलेज घ्यायचं, कारण आपल्याला काही करायचंय, नुसतं कॉलेज एके कॉलेज नाही कर. काल मी खूप बोलली आहे सुंदर या गोष्टींवर, रेकॉर्ड झालेलं असेल तर जरूर ऐका आयांनो, आणि मुलांना जरूर ऐकायला द्या. ते खूप सुंदर बोलली. माझ्या स्टुडंट्स कोण माझ्या समोर कधी आले त्यांनी काय केलं होतं, गोल्ड मेडलिस्ट मधला मुलगा माझ्या पुढं काय म्हणून बसतो, आणि सेकंड क्लासचा टग्या मुलगा, ज्यांनी प्रेम प्रकरण केले, ज्यांनी डान्स केले, ज्यांनी वाद्य वाजवले, ज्यांनी अभ्यास केला नाही, तो मुलगा माझ्या पुढं काय म्हणून बसतो. हे कालचा व्हिडिओ जरूर ऐका. आणि खूप सुंदर मुलांबद्दल संकल्प पेरूयात. आणि म्हणून मग संकल्पाचे रिझल्ट उत्तमातलं उत्तमच आपल्या मुलांना मिळणार आहे. म्हणून आपण नाही त्याला ठरवायचं, नावरूप द्यायचं, किंवा मुलांनाही कळत नसतं, आपल्यालाही कळत नसतं त्याच्यासाठी मेडिकल चांगलंय का इंजिनियर चांगलंय. सृष्टी ठरवेल ना, त्याचा प्रोग्राम प्रमाणे होऊ देत, त्याचा लर्निंग काय आहे तो होऊ देत. आणि जर सोल प्रोग्राम कळला तर तो बदलण्याची क्षमता आहे. सोल प्रोग्रामही आपण बदलू शकतो. आपल्याला पोहोचायचंय सोल प्रोग्राम पर्यंत. आता मी त्या यांना विनंती केली थोडस सोलवर घ्या, सुवर्ण मॅडमना. तर येणारच आहे, हे सगळं आपल्या अजेंडात आहे. सोलचं जास्त कळायला लागलं की सोल प्रोग्राम. थोडी चिंता होती मुलांची, म्हणूनच बोलतीये नूतन मॅडम. आता मृदुला मॅडम मुळे खूप पॉइंट कव्हर झाले, त्यांनी व्यवस्थित शेअरिंग केलं म्हणून धन्यवाद. आणि त्यामुळं तुम्ही जेवढं बोलाल, तुम्ही जसं हे कराल त्याच प्रमाणात सगळं मिळणार. तर हे सगळं झालेलं आहे मृदुला मॅडम, त्यामुळे त्यांनाही धन्यवाद द्या. चला सगळ्यांना धन्यवाद, मॅडम, जास्त वेळ घेतला म्हणून मी माफ बोलू करा. थोडं. मॅडम, बोला. मी बोलू थोडं. नंदा दंडवते बोलतेय. बोला. मला आपण श्रावण भाद्रपद ग्रुप आणि योगी कथामृत वगैरे आपण जे काही वाचन वगैरे करत होतो, आणि तेव्हाचा मला अनुभव सांगायचा आहे. नाही नंदा खरं. मॅडम, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. मला तुम्ही माफ करा. आता तुम्ही अनुभव सांगू नका, कारण हे मगाशी खूप वेळ बोलून झालं, आणि आता वेळ खूप झालेली आहे. आपण उद्या बोलूयात ना, हा? किंवा रात्री तुम्ही ओंकार ध्यानाला असेल तर रात्री, नाही तर उद्या मग उद्या उद्या. बोलूयात मॅडम. उद्या, हा, उद्या. कारण काय आहे, आता मग खूप वेळ झाला. नाही, आणि ठीक आहे मी मॅडम. हे उद्या. पॉइंट मी हे पॉइंट विसरत असते, तसं तुमचा अनुभव तुम्ही काही विसरणार नाही ना, कारण एक हो, हो. कनेक्शन मध्ये बोललेलं जमेगा। बरं असतं. मैं तो हे अभी काय मी देख ही एकट्या रही हूँ, मेरे मृदुला को मॅडमशी चाहिए कोई, रिलेटेड बोललेली पर वो नाहीये. बहुत हॉट टेम्पर है, ऐसे लोग मेरे यहाँ नहीं चलेंगे। ठीक आहे मॅडम, वेळ उद्या बोलतो. मॅडम वेळ वो खूप hot झालेला temper आहे, वेळ सगळ्या कोण पण कोण कुकिंग म्हटलं के लिए कैसे मी एक एकदम बहुत हार्ड ऐसे टेम्पर आहे, मेरे यहाँ नहीं चलेगा, कोणाचं मराठी में वाक्य आहे आम्ही ते? म्हणतो की दीदीकडे हा. हाँ, दिल से काम करने वाले।
समजते, अपना समजते का बघा, अच्छा ऐका उसके ऐका डायलॉग ऐका. चला ठीक आहे. हो शैलजा मॅडम, म्हणूनच मी नंदा मॅडमना विनंती केली. उद्या सांगूया. चला, सगळ्यांना धन्यवाद.